चर्चेचा विषय थोडासा वेगळा घेतलाय. चैतन्य महाप्रभूंचे जे पास्ट टाइम्स होते युवराजरी प्रभूंनी आणि सकाळी नंतर दुग्गल प्रभूंनी अगदी सखोल चर्चा केली आहे त्याच्यावर. दोघांनी खूप छान आपल्याला 2 दिवस आपल्याला 2 लेक्चर्स त्यांचे मिळाले आणि आपलं खरं तर परम सौभाग्य होतं की नंददुलाल प्रभूजी ह्या पूर्ण फेस्टिवलमध्ये आपल्यासाठी अवेलेबल राहणार होते, परंतु काही त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी हायर रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे त्यांना हा कार्यक्रमाला ह्या 2 दिवसाच्या फेस्टिवलला राहू शकले नाही. परंतु आपल्याला आपण विनंती केल्यानंतर त्यांनी आजचा ऑनलाईन सेशन सकाळचा घेतला. तर सर्वांचे धन्यवाद. आजच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्ही पार्टिसिपेट झाला. आजचा विषय चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला कोणता वारसा दिला, कोणता वारसा निर्माण केला, त्या वारसा आपल्यापर्यंत कसा पोचला आणि आपण तो वारसा कुठल्या भावनेने तो स्वीकारायचा आहे, ह्या 3 विषयाला धरून आज आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला विषय राहतो कोणता वारसा चैतन्य महाप्रभूंनी आपल्यासाठी दिला. तर चैतन्य महाप्रभूंनी आपण चर्चा केली आहे की खरं तर हे कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूंचा जो आविर्भाव झाला नवदीप मायापूर या ठिकाणी, तर त्यांनी आपल्या जीवनकालात पहिल्या 24 वर्षात त्यांनी थोडासा प्रकांड पांडित्य प्रदर्शित केला. त्यानंतर भक्ती मार्गाचा स्वीकार केला आणि कृष्ण भावना आणि संकीर्तन आंदोलन गोलोकेर कृष्णधन हरिनाम संकीर्तन ते आपल्या कलियुगासाठी चैतन्य महाप्रभूंनी प्रामुख्याने दिला. तर आता हा जो उच्चतम रस आहे, खरं तर आपलं युग आहे कलियुग, सर्वात डिग्रेडेड युग म्हटलं जातं. आणि त्या डिग्रेडेड युगासाठी चैतन्य महाप्रभूंनी सर्वोत्तम रस आपल्याला दिलेला आहे, गोलोकेर प्रेमधन. जो रस म्हणजे व्रजभाव म्हणू शकतो की राधाराणी आणि व्रजगोपींचा जो भाव आहे तो आपल्या समोर प्रस्तुत केला चैतन्य महाप्रभूंनी. आता हे किती कॉन्ट्राडिक्ट करताय की कलियुगातले सगळे डिग्रेडेड म्हणजे सगळे शूद्रजीव म्हटलं जातं. प्रभुपाद म्हणतात की कलियुगामध्ये सर्व शूद्र आहेत. सर्व शूद्रजीवांसाठी सर्वात हायेस्ट उच्चतम रस चैतन्य महाप्रभूंनी आपल्यासाठी दिला. तर तो वारसा, हा वारसा आहे. कोणता वारसा आहे? तर चैतन्य महाप्रभूंनी दिलेला हा उच्चतम रस, प्रेमरस, भक्तिरस. तर तो आपल्याला कुठल्या भावनेने स्वीकारायचा आहे आणि तो आपल्यापर्यंत कशा पद्धतीने आला ह्यावर आपण थोडीशी आज चर्चा करूया. तर चैतन्य महाप्रभूंचा चैतन्य शिष्टाष्टकम मधले एक श्लोक आपल्याला माहिती आहे, तो पुन्हा एकदा आपण इथं म्हणूया. न धनम न जनम न सुंदरी कविता वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे बहुतात भक्तिर अहेतुकी त्वय. म्हणजे काय म्हटलंय, हे जगदीश्वर, मला धनसंचय करण्याची, ॲज इट इज मी वाचतोय, सुंदर स्त्रियांचा सहवास करण्याची आणि अनेक अनुयायी गोळा करण्याची अभिलाषा नाही. चैतन्य शिष्टाष्टक मध्ये 8 श्लोकच फक्त चैतन्य महाप्रभूंनी लिहिले आणि त्यामधला हा महत्वाचा आहे. जन्मजन्मी तुमची केवळ अहेतुकी भक्ती करण्याची मला इच्छा आहे. आता जन्मजन्मी केवळ अहेतुकी भक्ती, तुमची अहेतुकी, तुमची ह्या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे कुणाला उद्देशून म्हटलंय चैतन्य महाप्रभूंनी? हे कुणाला उद्देशून म्हटलंय? राम, नरसिंह, वामन, भगवंत कृष्णाला म्हटलंय. तर कृष्ण हे मथुरेमध्ये पण होते आणि वृंदावनमध्ये पण होते आणि बाकी हस्तिनापूरमध्ये पण होते. तर कुठल्या नेमक्या कृष्णाला त्यांनी उद्देशून म्हटलं? हे जे चैतन्य शिष्टाष्टक मधले श्लोक आहे ना, धनम न जनम न सुंदरी, तर ते व्रजधाम मधले जे कृष्ण आहेत त्यांना उद्देशून हा श्लोक त्यांनी इथे गायलेला आहे. आणि तो विशेष का व्रजधाम मधलेच कृष्ण का? तर ह्याच्यावर देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण व्रजधाम मधील जे व्रजगोपी आहेत आणि व्रजमधले जे भक्त आहेत ते भगवंत म्हणून कृष्णाला स्वीकारतात का कृष्णाला भगवंत म्हणून स्वीकारतात, हे पण माहिती पाहिजे. की ते कृष्णाला इतकं अहेतुकी प्रेम करतात,
कुठलीही त्यांच्या भावना नाहीये, फक्त त्यांना प्रेम करणं आणि त्यांची सेवा करणं, ह्या दोनच आदान प्रदानाच्या गोष्टी करतात. रेसिप्रोकेशन त्यांचं व्रजभक्तांचं आणि कृष्णाचं तसंच आहे. मग ते भगवंत आहे म्हणून करतात का कृष्ण आहे म्हणून करतात? कृष्ण आहे म्हणून करतात. भगवंत हे त्यांच्या दृष्टीने सेकंडरी आहे. म्हणजे कृष्ण हे भगवंत आहेत, ठीक आहे, ऍक्सेप्टेड, पण आम्ही कृष्णाशी प्रेम करतोय, तर हा त्यांचा भाव आहे. म्हणजे भगवंत कृष्ण आहेत म्हणून नाही, तर कृष्ण भगवंत आहेत, ठीक आहे, कृष्ण आहेत ना आमचे, मग ते भगवंत आहेत का काय आहेत तो नंतरचा भाग आहे. तर ह्या भावनेने व्रजभक्त प्रेम करतात भगवंतांची. आणि ही प्रेम भक्ती जी आहे ती आपण पाहिलंय किंवा सर्वांना माहिती आहे, की सर्वोत्कृष्ट रस जो काही पाहतो आपण, तो म्हणजे व्रजगोपींचा आणि राधाराणींचा, त्यातून पण उच्चतम भाव म्हणजे राधाराणींचा भाव. तर आता व्रजगोपींमध्ये अशीच एक वेळ चर्चा चाललेली असते की तू सगळ्या एकमेकाला विचारत असतात व्रजगोपी, रात्री मला जे स्वप्न पडलं त्यामध्ये मी कृष्णाची अशा प्रकारे सेवा केली, अशा आमचे लीला चालली होती राधाराणी बरोबर, अशी चर्चा चालली होती एकमेकांच्या. आणि ते नंतर ठरतं की आपली राधाराणी ज्या सर्वोत्तम आहेत, सर्वोच्च आहेत, तर त्यांनी काय स्वप्न पाहिलं हे विचारूया त्यांना. म्हणून त्या सर्व व्रजगोपी राधाराणींकडे जातात. राधाराणींना विचारतात, राधाराणी आम्ही तर स्वप्नामध्ये कृष्णा संदर्भात अशी लीला केली, अशी सेवा झाली, ह्या ठिकाणी लीला झाली, गोवर्धन मध्ये झाली, व्हॉटएव्हर, तर तुम्ही कुठलं स्वप्न पाहिलं? त्यांना उत्सुकता असते की राधाराणीचं स्वप्न म्हणजे विशेष असणार, कारण विशेष त्यांचा भाव आहे, सर्वांमध्ये माधुर्य भावामध्ये उच्चतम स्तर आहे. तर राधाराणी म्हणतात, स्वप्न ते म्हणतात, तुम्ही स्वप्न पाहिलं म्हणजे तुम्ही झोपला. मी भगवंतांच्या म्हणजे कृष्णाच्या विचारामध्ये मी झोपण्याचं सौभाग्यच नाहीये मला. हा त्यांचा भाव आहे भगवंतांप्रती, कृष्णांप्रती. म्हणजे राधाराणी 24/7 म्हणू शकतो किंवा सेकंदामध्ये पण म्हणू शकतो की ते त्याच मूडमध्ये ऍब्सॉर्ब झालेले आहेत पूर्णपणे. आता हा जो उच्चतम स्तर आहे व्रजगोपींचा आणि राधाराणींचा, तोच भाव चैतन्य महाप्रभू घेऊन आले आणि त्याच भावाने एक्झिबिट केलं, म्हणजे आपल्या समोर तो भाव प्रस्तुत केला. शेवटच्या 24 वर्षाचा जो जीवनकाल होता त्यामध्ये, विशेषतः पहिले नंतरचे 18 वर्ष, संन्यास झाल्यानंतरचे 18 वर्ष. आणि आपली पोझिशन म्हणजे शूद्र म्हणूया, कलियुगातील आपण जीव, शूद्र जीव किंवा डिग्रेडेड, मोस्ट डिग्रेडेड. तर हे मॅच करायचं कसं, हा फार मोठा प्रश्न आहे. तर आपला स्तर म्हणजे साधक भक्त. आता साधक भक्तामध्ये ही भावना येऊ शकते काय? 24/7 आपण कृष्णांच्याच लीलांमध्ये स्मरण करतोय किंवा कृष्णांच्या सेवासाठी काहीतरी विचार करतोय. जसं की आपल्याला माहिती आहे की इथे डीटी वर्शिपसाठी सेवा असतात, गार्लंड सेवा असतात, प्रसाद सेवा असतात, वाइंडअप सेवा असतात. प्रत्येक मेसेजमध्ये जेव्हा लोकेश्वर कृष्ण प्रभू मेसेज टाकतात तेव्हा वाइंडअप सेवा कुठली आहे हे पहिलं त्यांनी बघतात, कारण ती सगळ्यात लांबली जाणारी आणि शेवटची हेक्टिक सेवा असते म्हणून. आणि विशेषतः फेस्टिवलमध्ये जेव्हा येते, तर आपण किती समर्पित आहोत हे आपल्याला माहिती आहे स्वतःला इंट्रोस्पेक्ट केलं तर आपण साधना भक्तीच्या स्तरावर आहोत. आणि साधक भक्तांना मग आशास्थान काय राहू शकतं की हा तर रस अतिउत्तम रस दिलेला आहे आणि आपला स्तर तर हा आहे, तर आपल्यासाठी आशास्थान काय, हा गॅप कसा भरणार? तर हा गॅप भरण्यासाठी सर्वात एक आशेचा किरण कलियुगामध्ये दिलेला आहे. एक आपल्याला माहिती आहे की हरे कृष्ण महामंत्राचा जप, नाम संकीर्तन. आणि दुसरी सगळ्यात आपल्यासाठी मॅचलेस गिफ्ट म्हणूया किंवा अहेतुकी कृपा आपल्या कलियुगातील जीवनासाठी झालेली, ती म्हणजे भागवतमची आपल्यासाठी आलेली भेट. तर आपल्याला जर हा रस आस्वाद करायचा असेल तर भागवतमशी आपला नाळ जोडली गेली पाहिजे. ते रिलेशनशिप आपण साधक भक्तांनी भागवतमशी जोडलं गेलं पाहिजे. आता ते रिलेशनशिप जर आपल्या आचार्यांचा, पूर्व आचार्यांचा जर विचारलं तर आपल्यासाठी आज भागवतम परचेस करणं आणि अवेलेबल करणं हे प्रभुपादांच्या कृपेने फार सोपं आणि सहज शक्य झालेलं आहे. परंतु सनातन गोस्वामी, रूप गोस्वामींच्या काळात ज्यावेळी लेखणी पेन, काही डॉक्युमेंटेशन विशेष नव्हतं,
त्यावेळी भागवतम म्हणजे प्रेशियस ज्वेल, तर ते मिळणंच अशक्य होतं. आणि सनातन गोस्वामी असे एकदा स्वप्नामध्ये पाहतात की त्यांना तो भागवतम मिळालेला आहे, आणि ते अति आनंदित होतात, म्हणजे एक्स्टॅटिक फील करतात स्वतःला, आणि ते जागे होतात. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं अरे हे तर स्वप्न होतं, मग ते थोडंसं डिमोरलाइज होतात. परंतु त्याच दिवशी एक ब्राह्मण, हे छोटा बालक ब्राह्मण, तो भागवतम त्यांना सुपूर्त करतो, म्हणजे स्वतः भगवंतच असतात ते सुपूर्त करतात. आणि ते इतके डीपली ऍब्सॉर्ब होतात, त्या भागवतमशी कनेक्ट होतात की त्यांना म्हणजे ते भागवतम आणि सनातन गोस्वामींचं लाईफ अँड सोलच होऊन जातं, म्हणजे जीवन आणि स्वतःचं लाईफ अँड सोल मराठीत, तर तेच होऊन जातं त्यांचं. कारण ते त्यामध्ये त्यांचा पूर्ण त्यामध्ये परछाई पाहतात, ते कुठलीच त्यामध्ये काही म्हणजे स्पॉटलेस स्क्रिप्चर म्हटलं जातं तसं आहे. तर ते भागवतमचा रस आस्वादन करत असतात आणि ते स्वतःला फार सौभाग्यशाली समजत असतात. आणि ते वाचताना नेहमी भागवतमला साष्टांग दंडवत मनातून देत असतात. भगवंतांना जसं साष्टांग दंडवत देतो तसं भागवतम प्रति ते साष्टांग दंडवत देत असतात. तर हा रिस्पेक्ट सनातन गोस्वामी स्वतः भागवतम बद्दल आपल्या समोर एक्झिबिट करतात. आता हे शास्त्र आहे आणि हे शाश्वत आहे. भागवतम हे शाश्वत शास्त्र आहे कलियुगासाठी किंवा आपल्या जीवासाठी. आपण पाहू शकतो की आपलं शरीर क्षणोक्षणी किंवा क्षणोक्षणी जरी आपण अनुभवू शकलो नाही तरी वर्षानुवर्षात आपण बदल पाहतो. आपल्या सगळ्या म्हणजे तरुण काळ पाहिलाय, त्याच्या आधी शालेय जीवनातला काळ पाहिलाय, आपला किती बदल आपण पाहतोय आणि इथून पुढे होणारे बदल पण आपण पाहणार आहोत. आपल्या संबंधामधील बदल पाहतोय, मुलं मोठी होताना पाहतोय, त्यांचं शिक्षण होताना पाहतोय, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण बदल अनुभवतोय. मग हा भौतिक जीवनात आपण अनुभवत असताना आणि त्यात भगवंत सांगतात की हे दुःखालय पण आहे, अशाश्वत पण आहे, त्यानंतर तुम्हाला अनित्य पण आहे आणि असुखम पण आहे. म्हणजे ह्या कलियुगात काहीच होप्स नाही. दुःखालय आहे, अशाश्वत आहे, अनित्य आहे, असुखम आहे. हे एवढं सगळं असताना ह्या कलियुगासाठी होप्स काय? तर फक्त शाश्वतता. एक हरिनामामध्ये शाश्वतता आहे आणि दुसरी भागवतममध्ये शाश्वतता आपण पाहू शकतो. कारण भागवतम तुम्हाला कधीही डिसअपॉइंट करणार नाही ह्याची खात्री पूर्वाचार्य आपल्याला देतात. आणि स्वतः चैतन्य महाप्रभू देखील त्या भागवतमचा रसास्वाद गदाधर पंडितांबरोबर अनेक वेळा करतात. त्यांच्या लीलांमध्ये आपण पाहू शकतो. तर ह्या शाश्वत ग्रंथाचा आपल्याशी संबंध जोडण्याकरता एक जे कारण आहे म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या आविर्भावाचं, ते एक हे देखील कारण आहे की ह्या शाश्वत ग्रंथाचा आपल्या कलियुगातील जीवांसाठी नाळ जोडण्याचं एक कारण चैतन्य महाप्रभूंच्या आविर्भावामध्ये आहे. आणि हा प्रेमग्रंथ आहे. हा प्रेमग्रंथ आहे. तुम्ही कधीतरी ऐकलं असेल भागवतम. तसे बघायला गेले तर आपले स्क्रिप्चर्स हे बरेचसे प्रेमग्रंथच आहेत. तसं तर प्रेमग्रंथ का म्हटलंय तर ज्या काही लीला आहेत जसं की त्या ह्या भौतिकतेच्या पलीकडच्या लीला आहेत. आता तुम्ही पाहू शकता की वर्णाच्या बियॉन्ड, लव्ह बियॉन्ड एव्हरीथिंग, म्हणजे प्रेम जे आहे भागवतम मध्ये जे आपण पाहतो ते बियॉन्ड एव्हरीथिंग, म्हणजे वर्णाच्या पलीकडे देखील हे प्रेम आहे. तर ते कुठलं एक्झाम्पल आहे? सूत गोस्वामी आणि नैमिषारण्यातील जे साधू होते त्यांचा असलेला वार्तालाप हा वर्णांच्या पलीकडे आहे. ते आदान प्रदान हे तसं आहे. त्यानंतर ह्यामध्ये आश्रमची देखील कुठली म्हणजे गृहस्थ आश्रम, संन्यास आश्रम ह्यामध्ये देखील कुठली बाउंड्रीज ठेवलेली नाहीये भागवतम मध्ये. तर तो जे आदान प्रदान आहे वर्णाचं ते अमरीश आपण पाहू शकतो चॅप्टर मध्ये. अमरीश महाराज आणि दुर्वासा मुनी. अमरीश महाराज हे राजे होते, गृहस्थ होते, आणि दुर्वासा जे की खरं तर तपश्चर्या करायचे. तर त्यांचं जे आदान प्रदान आहे ते आश्रमाच्या त्यांच्या पलीकडे या स्कंदामध्ये आपण पाहू शकतो. त्यानंतर हा ग्रंथ तुम्हाला लिंगभेदाच्या पलीकडे देखील प्रेमाचं आस्वादन दाखवतो. त्याचं उदाहरण काय? लिंगाच्या पलीकडे म्हणजे कुठलंही जेंडर म्हणजे मेल फिमेल असं काही ठेवलेलं नाहीये. तर ब्राह्मण पत्नी
ब्राह्मण पत्नीची जी स्टोरी आहे तर ते त्या लिंगभेदापलीकडे दाखवतं. त्यानंतर वयाच्या देखील बाउंड्रीज ह्या भागवतामध्ये पाळल्या गेलेल्या नाही आहेत. त्यामध्ये पाहू शकतो आपण सर्वात लहान म्हणजे प्रल्हाद महाराजांवर चर्चा आहे ह्या. त्यानंतर सामाजिक स्थितीच्या पलीकडे हा ग्रंथ, म्हणजे जे आदान प्रदान आहे सामाजिक स्थितीच्या देखील पलीकडे. तर ह्याचं उदाहरण काय, सामाजिक स्थिती आणि योनीच्या पलीकडे देखील आहे. तर जडभरत आणि रघुगण महाराज, जडभरताची पोझिशन काय असते, तो वाहक असतो आणि रघुगण महाराज हे कितीतरी डिफरन्स आहे, पण त्यांच्यामधील असलेलं वार्ताला आणि योनींच्या पलीकडे म्हणजे एक असं वृत्रासुरची योनी आणि तो इंद्राच्या देखील पुढे असतो. तर हा असा प्रेमग्रंथ आहे. आता ह्या प्रेमग्रंथाशी किंवा ह्या ग्रंथाशी आपल्याला नाळ जोडायची आहे आणि ह्या प्रोसेसला आपल्याला जुळवून घ्यायचं आहे आणि आपली स्थिती साधक भक्तांची स्थिती आहे. तर आपल्यामध्ये प्रेम कुठे आहे, ह्या प्रोसेसमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्यामध्ये प्रेम कुठं दिसतं का, की आपण डीटी समोर जातो, भगवंतासमोर जातो, प्रणाम करतो, काही प्रार्थना करतो, पण त्यामध्ये त्या आदान प्रदानमध्ये आपल्याला प्रेम अनुभवतो का आपण, नाही. आपण जप करतो ते म्हणजे आपल्याला काउंटिंग करतो, आपल्याला तेवढ्या माळा संपवायच्या असतात, वेळेचा त्यात टाइम काय मॅनेजमेंट पण असतं, बऱ्याच गोष्टी असतात. त्यानंतर भक्तांच्या आदान प्रदानामध्ये आपण किती प्रेमाचं आदान प्रदान करतो, अशा कित्येक गोष्टी आहेत की ह्या प्रोसेसमध्ये आपण एक रिच्युअल्स मधून करतो किंवा आपण एक सांगितलंय म्हणून करतो, नियमावली म्हणून करतो, म्हणून ती ह्या प्रेम भावनेपोटी कुठे करतो आपण, नाही करत. तरी पण आपल्याला पूर्वाचार्य सांगतात की ही साधना भक्तीचा हा जो स्तर आहे, तर हा स्तराला आपले पूर्वाचार्य ह्याला काय नाव देतात, ड्युटीफुल लव. म्हणजे तुम्ही ड्युटी म्हणून करताय पण त्यातून ते प्रेम निर्मित होईल किंवा जागृत होईल, म्हणून ते ड्युटीफुल लव असं लेबल करतात. आणि काही वेळा आपण त्याच्या पुढच्या स्तराला जातो, तो म्हणजे इमोशनल लव. कधीतरी आपल्याला असं अनुभवता येतं की आपण संकीर्तन करताना खूप प्रेमाचं आस्वादन करतो, म्हणजे कधीतरी संकीर्तन मध्ये करू शकतो, किंवा कधीतरी असं काल युवराज हरी प्रभूजींचा क्लास झाला का आज नंदतुला, त्यावेळी असं वाटतं की अरे हेच सर्वस्व आहे, दिस इज द थिंग. मला पास्ट अँड फ्युचर सगळं विसरून आपण त्यामध्ये रस आस्वादन करतो. तर हे कधीतरी आपल्याला ग्लिम्स मिळतात. तर ते इमोशनल लव ह्या स्तरावर जातात, इमोशनल प्रेम ह्या स्तरावर. आणि तिसरा स्तर जो सगळ्यांचा अचिव्हमेंट राहू शकतं, म्हणजे प्रयत्न करणार आहे त्या दिशेने आपण सर्व प्रयत्न करतोय, ते म्हणजे प्रेम भक्तीचा स्तर, की जो व्रजगोपींचा स्तर आहे, जो चैतन्य महाप्रभूंनी एक्झिबिट केला तो स्तर. तर त्या स्तरावर आपल्याला जाण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करतात आणि तो स्तर अचीव्ह केल्यानंतर जीवनातली सगळी गोष्ट ट्विस्ट म्हणूया की एंड ऑफ युअर जर्नी लाईफ मध्ये जे काही आपल्याला इच्छा होत्या, ज्या काही आपले काय म्हणूया ट्विस्ट होती किंवा क्विंच होती, तहान होती, ती सर्व तुमची तृप्त होईल. तर तो स्तर म्हणजे प्रेम भक्तीचा स्तर. तर ह्या स्तरावर आपल्याला चैतन्य महाप्रभू त्यांचा लाईफमध्ये एक्झिबिट करतात. आता चैतन्य महाप्रभूंना जसं मर्यादा पुरुषोत्तम रामाला म्हटलंय, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कृष्णाला म्हटलंय, तसं चैतन्य महाप्रभूंना प्रेम पुरुषोत्तम म्हणतात. वन ऑफ द सेकंड हे प्रेम पुरुषोत्तम देखील म्हणतात. तर आपल्याला हा वारसा काय आहे आणि तो आपल्यापर्यंत प्रेम भक्तीचा जो वारसा आहे तो आपल्यापर्यंत चैतन्य महाप्रभूंकडून कसा आपल्यापर्यंत तो आला, त्याच्यावर देखील आज आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर चैतन्य महाप्रभूंनी जे काही एक्झिबिट केलं प्रेम किंवा जो काही व्रजभक्ती किंवा राधाराणीचा जो काही भावना स्तर होता, प्रेम स्तर होता, तो एक्झिबिट केला. परंतु तो पुढे त्यांना माहिती होतं कलियुगाच्या प्रत्येक जीवापर्यंत हा आपल्याला पोचवायचा आहे आणि त्यांना हे आंदोलन त्यांना पुढे न्यायचं होतं. त्यांनी नुसतं संकीर्तन आंदोलन चालू केलं, हा एक भाग झाला, पण हा जो प्रेमास्वाद आहे तो त्याच्या मागे ही एक
त्यांना सुरुवात करायची होती की तर तो कसा पोचवला जाईल ह्याचे देखील त्यांचं एक प्लॅनिंग होतं चैतन्य महाप्रभूंचं. तर चैतन्य महाप्रभूंनी आपण पाहिलं फक्त 8 श्लोकची आपल्यासाठी दिली, गिफ्ट म्हणून दिले 8 श्लोक. 8 श्लोकच्या पलीकडे काही त्यांनी दिले नाही. परंतु त्यांनी जे काही पुढची लिगसी तयार केली, पुढचा जो वारसा तयार केला, तो कोण आहे पुढचा वारसा? षड गोस्वामी. येस. तर षड गोस्वामींना त्यांनी बघा, त्यांनी साऊथ इंडिया टूर केली, तिथे पण कोणाला काही विशेष त्यांनी गाईड केलं नाही. फक्त कुर्मा ब्राह्मणाला सांगितलं की जारे देख तारे का, ते सांगितलं. चर्चा वार्तालाप जो केला फार कमी भक्तांबरोबर केला, ते म्हणजे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, रामानंद राय, स्वरूप दामोदर गोस्वामी, अजून कोण आठवत आहे? सार्वभौम भट्टाचार्य, सार्वभौम भट्टाचार्य. एवढ्या थोडं मोजक्या लिडर्सच्या बरोबरच चर्चा केली. तर आपण ह्यामध्ये आपले जे पूर्वाचार्य आहेत षड गोस्वामी, त्यामध्ये रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींबद्दल चर्चा करूया थोडी. तर त्यांच्यापर्यंत तो वारसा पुढे दिला. आता त्यामध्ये काहीतरी क्रायटेरिया असेल ना, चैतन्य महाप्रभूंना पुढेही वारसा द्यायचा आहे किंवा पुढेही लिगसी कंटिन्यू करायची आहे, तर त्यामध्ये काहीतरी चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं असेल ना की रूप गोस्वामी, सनातन गोस्वामींनाच का द्यायचा, रामानंद रायांनाच का द्यायचा, किंवा सार्वभौम भट्टाचार्यांनाच का द्यायचा. काहीतरी त्यांना एक स्तर बघितला असेल त्यांचा. तर तो स्तर काय होता नेमका? तर त्यांचा स्तर 3 क्रायटेरिया होते. त्यामध्ये चैतन्य महाप्रभूंनी ते अनालाइज केले की एक, त्यांचे स्किल सक्षम होते ते, कारण ते ऍडमिनिस्ट्रेशन होते, त्यांच्याकडे प्रधान आणि बऱ्याचशा ग्रह पोस्ट होत्या त्यांच्या मुस्लिम राजांच्या काळात. त्यामुळे रूप आणि सनातन त्या दृष्टीने एक स्किल्ड होते. इवन तुम्ही रामानंद राय पण बघाल तर ते गव्हर्नर होते. त्यानंतर सार्वभौम भट्टाचार्य हे प्रिस्ट होते, मोठे प्रिस्ट होते. जगन्नाथपुरीचं सार्वभौम भट्टाचार्य प्रिस्ट, पण ते राजर्षी होते. तर हे मोजके गिनेचुने लोक होते की त्यांच्याकडे ती सक्षमता होती, ती स्किल होता. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल म्हणू शकतो किंवा मॅनेजरियल स्किल होता. तो एक भाग होता. दुसरा भाग काय होता, सर्वात अजून एक महत्वाचा त्या लिडरशिप मध्ये, की तो म्हणजे तो पाहू शकतो आपण लिडर्स मध्ये काय पाहायचं आणि काय पाहिलं चैतन्य महाप्रभूंनी. ह्या सटल गोष्टी आहेत, सूक्ष्म गोष्टी आहेत, की डीप इन देअर स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग, त्यांचा आध्यात्मिक स्तर आणि आध्यात्मिक डेप्थ जी होती ती खूपच सखोल होती. हा एक दुसरा पार्ट होता. आणि तिसरा पार्ट काय होता, तर त्यांची इंटिग्रिटी, त्यांची असलेली ऑनेस्टी, इंटिग्रिटी, हंबलनेस. म्हणजे आपण रूप गोस्वामी, सनातन गोस्वामींच्या ते आपण पाहतो की ते किती हे होते, म्हणजे ते हंबल होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी आणि त्यांचं व्यक्तिमत्व ते किती इंटिग्रेटेड होते, बाहेर एक आत एक, असं काही वेगळं डुप्लिसिटी नव्हतीच त्यांच्याकडे. तर हे 3 क्रायटेरिया असल्या कारणाने ह्यात जे मोजके रूप गोस्वामी, सनातन गोस्वामींना ती लिगसी त्यांनी पुढे कंटिन्यू करायला दिली चैतन्य महाप्रभूंनी. आणि ती लिगसी कंटिन्यू करायची असेल तर चैतन्य महाप्रभूंनी ऍक्च्युली ह्या जगासाठी, कलियुगासाठी, जसं मी म्हटलं, हे 8 श्लोक आणि संकीर्तन मुवमेंट एवढ्याच गोष्टी दिल्या. चैतन्य महाप्रभूंनी कुठलंही मंदिर स्थापन केलं नाही, कुठली अर्च विग्रहाची विधी दिलेली नाहीये, ग्रंथ कुठले शास्त्र काही सांगितलं नाही, काहीच नाही सांगितलं. परंतु रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींना जे इन्स्ट्रक्शन दिले तर ते काय होते की तुम्ही काय काय करणार तुमच्या लाईफ स्केच मध्ये, की एक म्हणजे मंदिर निर्मिती करायची, अर्चविग्रहाची स्थापना करायची. आपण पाहू शकतो की रूप गोस्वामींनी गोविंदजींची स्थापना केली, सनातन गोस्वामींनी राधा मदन मोहनजींची स्थापना केली, अर्चविग्रहाची स्थापना केली वृंदावनमध्ये. त्यानंतर लीलास्थळी जिथं जिथं झाल्या आणि ज्या लुप्त झाल्या त्याचे परत एकदा पुनर्जीवन करणे. आपण पाहू शकतो राधाकुंड, श्यामकुंडची पुनर्जीवन देखील सनातन गोस्वामी, रूप गोस्वामींनी केलं. त्यानंतर काही लीला, त्यांचं वास्तव्य प्रत्येक व्रजमधल्या वेगवेगळ्या झाडाखालीच त्यांचं वास्तव्य असायचं, 1 दिवस 1 रात्र असं. आणि त्या ठिकाणी ते लीला पाहायचे आणि त्या लीलांचं ते वर्णन लिहायचे. आणि तिथं त्या लीला म्हणजे त्या गाव, आता तुम्ही व्रजमध्ये जर फिरला तर कितीतरी गावांची नावं आहेत की ते लीलेची संदर्भ असलेलीच गावाची नाव आहेत. आणि ओढ,
आणीवर म्हणजे गोवर्धनच्या तिथे लीला झाली ती. अंजनो म्हणजे ती काजळ लीला जी झाली ना, ते गावाची नावच तशी आहेत ती. आणि आपल्याला माहिती आहे की सनातन गोस्वामी हे व्रजमधले इतके लोकप्रिय होते किंवा त्यांना त्यांना व्रजचे गुरु म्हटले जायचं, व्रजवासींचे गुरु म्हटलं जायचं. आणि ते प्रत्येक गावात त्यांना वेलकम व्हायचं आणि प्रत्येक गावकरी म्हणजे व्रजवासी त्यांना आग्रह करायचा आणि थांबायची विनंती करायचा की हार्डली एखाद दिवस एक्सटेंड करायचे आणि पुढच्या गावात जायचे. तर आज देखील जी गुरुपौर्णिमा असते, तर गुरुपौर्णिमेची म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे सनातन गोस्वामींचा डिसअपिअरन्स डे, सनातन गोस्वामींचा तिरोभाव दिवस. तर व्रजमध्ये ते साजरी कशी करतात, तर सनातन गोस्वामींना सगळ्यात प्रिय काय होतं, तर गोवर्धन परिक्रमा. तर गोवर्धन परिक्रमा सगळे व्रजवासी गुरुपौर्णिमेला करतात ॲज अ रिस्पेक्ट टू हे सनातन गोस्वामी. तर अशा प्रकारे गोस्वामींनी ते कार्य केलं. अजून गोस्वामींचं कार्य काय होतं रूप आणि सनातन गोस्वामींचं, तर लिटरेचर, ग्रंथ, कित्येक ग्रंथ डॉक्युमेंट केले, त्या सगळ्या गोष्टी लीलांचं डॉक्युमेंट केलं, फिलॉसॉफीचं डॉक्युमेंट केलं, हे महत्वाचं कार्य केलं. अशा त्यानंतर अजून एक महत्वाचं, त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून काय स्थापित केलं, तर वैष्णव आचार विचार आणि वैष्णव सदाचार कसे असावेत हे स्वतःच्या त्यांनी उदाहरणातूनच प्रस्तुत केलं. आणि अजून एक महत्वाचा भाग म्हणजे वैराग्य, डिटॅचमेंट किंवा वैराग्य देखील त्यांच्या स्वतःच्या उदाहरणातूनच स्थापन केलं. आता हे षड गोस्वामीमध्ये आपण रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींचं हे पाहिलं, पास्ट करिअर पाहिलं की ते राजाच्या तिथे राजदरबारी प्रधान सेवक आणि गृहमंत्री ह्या पोस्टवर होते. अजून जे गोस्वामी आहेत 4 गोस्वामी, त्यातले रघुनाथ दास गोस्वामी काय होते, हे 6 गोस्वामींकडे लिगसी देत आहेत चैतन्य महाप्रभू. आणि तुम्ही ह्या क्रायटेरिया आपण पाहिलेले आहे की का त्यांना लिगसी दिली, की एक त्यांच्याकडे असलेले स्किल, त्यांची असलेली इंटिग्रिटी आणि त्यांचा असलेला डेप्थ इन द स्पिरिच्युअल म्हणजे अध्यात्मामधला सखोलपणा, ह्या 3 क्रायटेरियावर. आणि हे झाले 2 गोस्वामी, रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी. पुढचे गोस्वामी येतात रघुनाथ दास गोस्वामी. आता रघुनाथ दास गोस्वामींबद्दल सांगायचं झालं तर रघुनाथ दास गोस्वामी हे स्वतः अब्जाधीश मल्टीमिलियनेअर होते. आणि त्यांनी पुढचं आयुष्य जेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या संपर्कात सानिध्यात आले तर त्यांचं आयुष्य म्हणजे फुल्ली वैराग्याचे एक म्हणजे एक उच्चतम स्तर त्यांनी प्रस्तुत केला. असे रघुनाथ दास गोस्वामी. त्यानंतर गोपाल भट्ट गोस्वामी. गोपाल भट्ट गोस्वामी हे त्यांची जी फॅमिली बघितली तर त्यांचे वडील हे श्रीरंगम टेम्पलचे मेन पुजारी गोपाल भट्ट गोस्वामींचे. आणि ते तिथे श्री संप्रदायाचं हेडक्वार्टर श्रीरंगम म्हणजे, आणि तिथे त्यांची ती फॅमिलियल हे गोपाल भट्ट गोस्वामी. त्यानंतर रघुनाथ भट्ट गोस्वामी. रघुनाथ भट्ट गोस्वामी हे काय होते, त्यांचा स्किल काय होता, तर त्यांचे जे शिष्य होते ते बेंगाल ओरिसाचे जे राजा होते ते म्हणजे त्यांचे शिष्य होते रघुनाथ भट्ट गोस्वामींचे. आणि त्याच्या पुढचे जे आहेत षडगोस्वामी मधले ते म्हणजे जीव गोस्वामी. तर जीव गोस्वामींचा स्तर काय होता, तर हायली इंटेलेक्ट, सर्वात ह्या गोस्वामींमध्ये इंटेलेक्ट. तर त्यांचं रायटिंग जे म्हटलं लिहिण्याची जी पद्धत होती तर त्यावेळी पाम लीफवर लिहिलं जायचं. आणि ती जी शाई असायची तर पाम लीफवर लिहिताना असं पहिल्या पानावर लिहिलं तर त्याची मागची बाजू लिहिताना ते वाढलं तर पाहिजे पान. तर त्यांची थॉट प्रोसेस इतकी फास्ट होती की ते पहिल्या पानावर लिहायचे आणि ते वाढलं नसल्या कारणाने ते उलटू शकायचे नाही, म्हणून ते 3रं पान नंतर लिहायचे आणि नंतर 2ऱ्या पानावर शिफ्ट व्हायचं. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये, ते त्यांचा स्तर होता. आणि तो स्तर असल्यामुळे त्यांच्याकडे रूप गोस्वामी देखील जे काही लिखित करायचे तर रूप गोस्वामी जीव गोस्वामींना ते त्यांचे शिष्यच होते, अनुयायीच होते, ते त्यांना पाहायला द्यायचे की मॅनस्क्रिप्ट ते वाचायला द्यायचे रूप गोस्वामींना. तर असा जीव गोस्वामींचा स्तर होता. ते हे सर्व लीडर्स होते आपल्या परंपरेतली. हे 6 गोस्वामी हे लीडर्स होते. आपली परंपरा पाहू शकता काय आहे, ग्लोरियस ऑल. मग जीव गोस्वामी नंतर पुढची परंपरा कोण आली, जीव गोस्वामी नंतर पुढे कोण आला,
पुढे ती परंपरा कशी आली आपल्या आपण अजून प्रभुपादांपर्यंत यायचं, मध्ये मध्ये गॅप आहे. नरोत्तम दास ठाकूर, श्रीवास आणि श्यामानंद पंडित. तर ह्या तिघांनी काय केलं, तिघांनी ओरिसा आणि बेंगॉलमध्ये हे सर्व शास्त्र आणि शास्त्रांचं वितरण केलं. इव्हन नरोत्तम दासांचे बरेचशा भजन आहेत आपल्याकडे. तर हे आजूबाजूच्या राज्यामध्ये ओरिसा आणि बेंगॉलमध्ये ह्या सगळ्याचा प्रचार पुढे नेला त्यांनी. आता पुढे ही लिगसी कुठे जाते, हा वारसा कुठे जातो, तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांकडे येतो. आता विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांबद्दल जर सांगायचं झालं तर भागवतमची कमेंट्री, जे प्रभुपाद जे भागवतमचे तात्पर्य लिहितात, तर बरीचशी कमेंट्री ते विश्वनाथ ठाकूर यांच्या कमेंट्री मधूनच ते लिहितात. आणि एक म्हटलं जातं की रूप गोस्वामींचाच एक अवतार किंवा रूप गोस्वामींनीच अवतारच म्हटलं जातं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांना. ही अशी लिगसी आपल्यापर्यंत आली. आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनंतर कोण येतं, बलदेव विद्याभूषण. आता बलदेव विद्याभूषणांबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे का की प्रभुपादांनी जे गीतेचं समर्पण केलं, भगवद्गीता, तर ते बलदेव विद्याभूषणांना समर्पित केलेली आहे. त्यांनी ॲज इट इज भगवद्गीता समर्पित केली. त्याचं कारण समजू शकतो का आपल्याला, कुणाला माहिती आहे का काय कारण? बलदेव विद्याभूषण जे आहेत त्यांचं आपल्या गौडीय वैष्णव परंपरेमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे? येस, गोविंद भाष्य. तर हे जे 4 परंपरा आहेत माहिती असतील, श्री संप्रदाय, त्यानंतर कुमार संप्रदाय, त्यानंतर गौडीय ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय आणि रुद्र संप्रदाय. तर हे 4 ऑथेंटिक संप्रदाय होते. आता आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळी जे काही काय व्हायचं ते काय ते असं वार्तालाप काय म्हणतात त्याला, नाही ते एक राजा असे हे ठेवतात ना, हा डिबेट व्हायचं. तर त्या डिबेटमध्ये हे जे 4 संप्रदाय ऑथेंटिक समजले जायचे, तर त्या 4 संप्रदायामध्ये गौडीय संप्रदायालाच म्हणजे ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायालाच फक्त वेदांत सूत्रावर भाष्य नव्हतं या संप्रदायामध्येच. तर ते नसल्यामुळे ह्या संप्रदाय आपला ऑथेंटिक आहे का गौडीय संप्रदाय, ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तर आपले गौडीय जे संत होते ते म्हणायचे की चैतन्य म्हणजे भागवतम हे नॅचरल भाष्य आहे वेदांत सूत्रावर. तर ते मान्य नव्हतं. त्यावेळीच्या जे काही प्रस्थापित होते त्यांना ते मान्य नव्हतं. म्हणून एक त्यांना ह्या परंपरेचं ऑथेंटिकेशन देण्यासाठी, त्यांना हॉलमार्क म्हणतो ना आपण, हॉलमार्क ऑथेंटिफिकेशन, तर त्यांना ते वेदांत सूत्रावर भाष्य पाहिजे होतं. तर त्यावेळी ते गोविंदजी म्हणजे जयपूरचे गोविंद भाष्य त्यांनी मदत केली आणि बलदेव विद्याभूषणांमार्फत ते गोविंद भाष्य म्हणूनच प्रस्थापित झालं आणि आपल्या संप्रदायाला ऑथेंटिसिटी मिळाली. मग हे कार्य कोणी केलं तर बलदेव विद्याभूषण. म्हणून प्रभुपादांच्या जे काही भगवद्गीता आहे ती समर्पित टू बलदेव विद्याभूषण असं प्रभुपादजी हे करतात. आणि त्यानंतर येतात ते आपले मॉडर्न आचार्य, मॉडर्न शब्द वापरतोय सॉरी, की मग त्यामध्ये येतात भक्तिविनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, सिंहगुरु आणि आपले प्रभुपाद. ही लिगसी आपली वारसा आहे. हा वारसा तरी आपल्याला समजला असेल आता की चैतन्य महाप्रभू, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, जीव गोस्वामी, 6 गोस्वामी झाले. त्यानंतर श्रीनिवास आचार्य, श्यामानंद पंडित आणि नरोत्तम दास ठाकूर हे 3 प्रामुख्याने. त्यानंतर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, बलदेव विद्याभूषण. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे आपल्या स्तरावर. तर ते काय कॉन्ट्रीब्युशन आहे तर डीचा एक हे सिरीज आहे, ती पण आपण सांगूया. मग भक्तिविनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि श्रील प्रभुपाद यांनी मुख्य काय केलं कार्य तर प्रचाराचं कार्य केलं. पुढे हा परंपरेचं प्रचाराचं कार्य केलं हे शास्त्र. आणि आपल्याला माहितीच आहे की रिव्होल्युशनरी आचार्य म्हणून आपले श्रील प्रभुपाद आहेत. तर आता तो जे आपण इतकी चर्चा केली तर त्याचं थोडक्यात लक्षात राहावं असं की चैतन्य महाप्रभूंनी हे जे काही प्रेम भक्ती आहे त्याचं काय केलं डेमॉन्स्ट्रेशन केलं. म्हणजे
डेमॉन्स्ट्रेशन मराठी पण तो डीच घेऊया आपण. डेमॉन्स्ट्रेशन केलं. त्यानंतर डॉक्युमेंट कुणी केलं? ह्या सगळ्या लीलांचं डॉक्युमेंटेशन कुणी केलं किंवा हे सगळ्या शास्त्रांचं? तर षड गोस्वामींनी केलं. डॉक्युमेंटेशन केलं, त्यांचं महत्वाचं कार्य. त्यानंतर डिसेमिनेटेड दॅट लव्ह, म्हणजे हे कुणी थोडं वितरित करायला सुरुवात कुणी केली? डिसेमिनेट करायला श्रीवास ते श्रीवास पंडित श्यामानंद आणि नरोत्तम दास ठाकूर यांनी थोड्या फार प्रमाणात ते वितरित करायला सुरुवात केली. ती माहिती असेल, बैलगाडीतून ते गेले ग्रंथ घेऊन आणि नंतर चोरी झाली, अशी एक कथा आहे ती श्यामानंद पंडित त्यावेळेची. त्यानंतर त्याला खोली कुणी अजून दिली? तो जो आध्यात्मिक स्तर होता, रूप गोस्वामींचे ग्रंथ होते किंवा कमेंट्री होती भागवतमवरची, तर त्याला अजून खोल कुणी घेऊन गेलं? तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी त्याची खोली अजून वाढवली. ते रूप गोस्वामींचाच एक अवतार म्हणून सांगितलं जातं. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या ज्या कमेंट्री आहेत त्याचाच रेफरन्सवर प्रभुपाद आपल्या भागवतमच्या कमेंट्रीमध्ये बरेच वेळा घेतात. त्यानंतर आपल्या संप्रदायाला डिफेक्ट कुणी केलं, म्हणजे आपल्या संप्रदायाला सुरक्षितता कुणी दिली? बलदेव विद्याभूषण. आणि हे सगळं झाल्यानंतर डिस्ट्रीब्युशन, मास डिस्ट्रीब्युशन कोणी केलं? तर आपले मॉडर्न आचार्य भक्तिविनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि श्रील प्रभुपाद यांनी ते डिस्ट्रीब्यूट केलं. तर डेमॉन्स्ट्रेट, डॉक्युमेंट, डिसेमिनेटेड, डिपेंड, डिफेंड अँड डिस्ट्रीब्यूट, असं ते DDDDD. दिस इज आपली लिगसी आहे. आता आपण श्रील प्रभुपादांचे थोडे पास्ट टाइम कडे जाऊया, कारण आपल्याला तो कनेक्ट होण्यासाठी इझी आहे थोडं. प्रभुपाद ह्या मुवमेंटमध्ये आपल्याला, कारण आपण तिथपर्यंत थोडंसं अजून खोलीत जाऊ शकतो. तर प्रभुपादांचं पूर्व जे नाव होतं अभय बाबू, आणि त्यांचा जो व्यवसाय होता फार्मसीचा व्यवसाय होता, आणि तो करत असताना तरुणपणी त्यांच्या वडिलांकडे पण खूप सारे साधू यायचे आणि त्यांना ते प्रसादाला बोलवायचे, त्यांचे वडील गोरमोंडे. तर त्यामुळे साधूंचा त्यांचा परिचय अगदी नवीन नव्हता. त्याचवेळी एक त्यांचे मित्र होते गृहस्थ जीवन असताना की नरेंद्रनाथ श्रील प्रभुपादांना विनंती करतात की इथे थोडेसे साधू आहेत आणि तो वेगळ्या विषयावर चर्चा करतात, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, तर आपण जरूर त्यांची भेट घ्यायला जाऊया. तर थोडंसं अभय बाबू थोडंसं लाईटली घेतात ते. माझा आहे परिचय साधूंशी पूर्वी पण, आणि मला काही एवढा हे नाहीये, रस नाहीये, परंतु ते खूप विनंती करतात तुम्ही एकदा तरी भेटून घ्या नरेंद्रनाथ. आणि ते प्रभुपादांना घेऊन तिथे जातात. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जिथे टेरेसवर प्रवचन देत असतात त्या ठिकाणी. आणि ज्यावेळी प्रभुपाद आणि नरेंद्र बाबू दंडवत करतात आणि दंडवत करून जस्ट उठत असतात, प्रणाम करतात, ती एटिकेट्स होते त्यावेळी. आणि ते एटिकेट्स प्रभुपादांना त्यांच्या बालपणापासूनच माहिती होते की संन्यासांना दंडवत करणे हे. तर उठत असतानाच काहीही परिचय नव्हता, तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांना इन्स्ट्रक्ट करतात. काय इन्स्ट्रक्शन देतात? की तुम्ही तरुण आहात, सुशिक्षित आहात, प्रभावी आहात, तर तुम्ही ह्या शास्त्राचा पाश्चात्य देशामध्ये किंवा इंग्लिशमध्ये प्रचार करा. आता ते त्यांच्यासाठी ती गुरुआज्ञाच असते प्रभुपादांसाठी, परंतु त्यावेळीची परिस्थिती आणि त्यावेळीचं वय आणि त्यावेळीच्या जबाबदाऱ्यामुळे ते प्रभुपाद इमिजिएटली त्याच्यावर काही करू शकत नाहीत, परंतु त्यांनी ते हृदयात ठेवलेली असते. नंतर ते प्रभुपाद भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना स्वीकारतात, आपले गुरुस्थानी स्वीकारतात आणि त्यांच्याकडून दीक्षा देखील घेतात. आणि आपल्याला तो प्रसंग कुठे झालाय तर उलटा डंगा, आपण आता गेले असतील कलकत्तामध्ये, जे की आपल्या इस्कॉनला ते मिळालेलं आहे आणि छान रिन्युएट केलेलं आहे. उलटा डंगा त्यांच्या टेरेसवर ही पास्ट टाइम झालेला आहे. तर फार्मसीचा बिझनेस असतो प्रभुपादांचा, आणि प्रभुपाद आता त्या गौडीय परंपरेशी जुळले गेलेले आहेत. हा प्रवास सुरू झाला त्यांचा गौडीय परंपरेबरोबर, आणि गौडीय परंपरेत मग ते मदत प्रचाराला हातभार लावायचे प्रभुपाद. जेव्हा ते ग्रहस्थ होते, इन्कम सोर्स होता त्यांना, तर त्यावेळी त्यांच्या घरी काही प्रवचन गौडीय संन्यासी यायचे आणि प्रवचन करायचे त्यांच्या वरच्या टेरेसवर. आणि ॲज इट इज ग्रहस्थ म्हणून ते जेव्हा बिझनेसवरून यायचे तेव्हा सगळ्या ग्रहस्थांचं माहितीच आहे की संध्याकाळचे काही माळा बाकी असतात. तर प्रभुपाद त्यांच्या त्या जिन्यावर आपल्या माळा करत असायचे आणि खाली त्यांची पत्नी कुकिंग करत असायची प्रसाद.
तर एक वेळा प्रभुपाद असे ते जे गौडीय संन्यासी येतात, प्रवचन संपल्यानंतर सगळे ते ऑडियन्स निघून गेल्यानंतर त्यांना विचारतात, तुम्ही आज कुठल्या विषयावर चर्चा केली? तर ते गौडीय संन्यासी सांगतात की आम्ही कुठला तो हाय की चैतन्य महाप्रभू जे म्हणतात की बाकीत केलंय की माझ्या नावाचा प्रसार सर्व नगराधिग्राम ह्यावर चर्चा केली. सॉरी, चैतन्य भागवत मधली ही चर्चा चालली होती आणि त्यामध्ये वृंदावनदास ठाकूर सांगतात की ह्या चैतन्य महाप्रभूंच्या नावाचा आणि ह्या संकीर्तनचा प्रचार व प्रसार सर्व नगराधिग्राम ह्याच्यावर होईल. परंतु थोडी चर्चा झाली आणि आम्हाला देखील थोडासा प्रश्न आहे, म्हणजे ते संन्यासीच म्हणतात की हे म्हटलंय खरं, पण ते प्रत्यक्षात कसं असणार आहे, प्रत्यक्षात कधी येईल का? तर प्रभुपाद तिथे उभं राहतात. मी इंग्लिशमध्ये वाचतो कारण खूप छान तो रेफरन्स आहे. प्रभुपाद त्या संन्यासांसमोर उभे राहतात, गौडीय संन्यासी. सम फूल म्हणजे एक मूर्ख असेल, सम फूल हू हॅज फुल फेथ इन द वर्ड्स ऑफ भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, सम फूल विल डू इट. म्हणजे एक मूर्ख असेल की ज्याचा पूर्ण विश्वास आहे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या शब्दावर, तो नक्कीच हे कार्य पुढे करेल. इथे येऊन थांबतात प्रभुपाद, थोडा पॉज घेतात, एक पाऊल पुढे घेतात आणि त्या गौडीय संन्यासाला, बट इट विल नॉट बी यू. म्हणजे हे तुम्ही नक्कीच नाही आहेत, कारण तुमचा पूर्ण विश्वास नाहीये ह्या चैतन्य भागवत आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या कमेंट्रीवर तुमचा विश्वास नाहीये, किंवा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या त्या परंपरेवर किंवा त्यांच्या गुरूंवर विश्वास नाहीये. तर असं इतका बोल्डली ते प्रभुपाद तिथं सांगतात. तर हा प्रभुपादांचा गृहस्थ जीवनातील थोडा काळ. त्यानंतर प्रभुपाद गृहस्थ जीवनातून वानप्रस्थ, संन्यास आणि वृंदावन येथे येतात. आणि वृंदावनमध्ये आपल्याला माहिती आहे 1959 मध्ये राधा दामोदर मंदिरमध्ये ते स्वतः वास करतात. तिथे प्रभुपाद क्वार्टर्स, तुम्ही गेला असाल कधी वृंदावनला, प्रभुपाद क्वार्टर्स आहेत आणि त्यांचे दिनक्रमच असा असतो की राधा दामोदर मंदिरमध्ये तिथे राहतात आणि रोज ते जे काही आपले मंदिर आहेत, षडगोस्वामींचे मंदिर, म्हणजे राधा श्याम सुंदर असतील, राधा रमणजी असतील, किंवा राधा गोविंदजी आहेत, राधा मदन मोहन, ह्या सगळ्या मंदिराला म्हणजे थोडक्यात वृंदावन परिक्रमा करायचे, राधा कुंडला जाऊन कधी जप करायचे, प्रार्थना करायचे, जप करायचे. हा त्यांचा काळ त्यावेळीचा. आणि त्यांच्या भागवतमवर हे चाललेलं असायचं कमेंट्री. आणि खूप तीव्रतेने ते राधाकुंडला जाऊन भजन करायचे, प्रार्थना करायचे. तर तिथे पुढे जेव्हा डॉक्युमेंटेशन झालं प्रभुपादांची लाईफमध्ये, तर तिथले जे काही 80 वर्ष जिथं ज्यांनी राधाकुंडला वास केला होता, त्या बाबाजी सांगतात, रिव्हील करतात की प्रभुपादांना मी पाहिलंय, त्यांनी स्वतः पाहिलंय आणि ते राधाकुंडला किती इंटेन्सली भजन करायचे आणि किती इंटेन्सली प्रार्थना करायचे, जप करायचे, हे ते रिव्हील करतात त्या ठिकाणी. त्यानंतर प्रभुपाद राधा दामोदरच्या वास्तव्यामध्ये अनेक बाबाजी पण तिथे राहायचे. तर अनेक बाबाजींनी पण सांगितले की प्रभुपाद मध्यरात्री असे झाडू लावत असायचे. प्रभुपादांच्या क्वार्टर्स समोरच रूप गोस्वामींची ती समाधी आहे आणि त्या समाधीच्या पुढे प्रभुपाद झाडू लावायचे आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू असायचे आणि प्रार्थना असायची की माझ्या गुरु महाराजांची जी आज्ञा आहे की मी ह्या लिटरेचरचा पाश्चात्य देशामध्ये प्रचार करावा किंवा ह्या शास्त्रांचा, तर ती मी कशी पूर्ण करू शकतो, मला तुम्ही मार्गदर्शन करा. आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू असायचे आणि ते इंटेन्सली त्या गोष्टी करायचे. तर प्रभुपाद तिथं, तर हे डॉक्युमेंट झालेलं आहे प्रभुपादांची त्यावेळीची परिस्थिती काय होती. त्यानंतरच्या काळात प्रभुपाद अमेरिकेला गेले. अमेरिकेमध्ये आपल्याला माहिती की मिरॅकल झालं तिथे, म्हणजे न्यूयॉर्क पासून जे सुरुवात झाली, 12 वर्षात किती प्रभुपादांनी जगभरात किती प्रवास केला, किती मंदिरं, 108 मंदिरं उभा केली, हा सगळ्या मिरॅकल झाले. आता प्रभुपाद कसे होते आपल्याला पण थोडंसं फार माहिती आहे. आणि एके ठिकाणी अमेरिकेमध्येच प्रभुपादाने एक इंडियन प्रेस रिपोर्टर भेटतो. इंडियन प्रेस रिपोर्टरला थोडं असं खोचक विचारायची रिपोर्टर्सला सवय असते की थोडंसं मार्मिक खोचक विचारायचं, कुठेतरी ट्रॅप करायचा प्रयत्न असतो. स्वामीजी, तुम्ही अमेरिकेमध्ये कशासाठी आलाय? प्रभुपाद
आपल्याला माहिती आहे की प्रभुपाद काय उत्तर देतात. प्रभुपाद त्याच्या वर्ड्सला उत्तर कधी देत नाहीत. आपण पाहिलं असेल की त्यांच्या शब्दांना उत्तर द्यायचे नाहीत. बरेच वेळा प्रभुपाद त्याच्या इंटेन्शनला उत्तर देतात. त्यामुळे प्रभुपादांचे ते एकदम काय म्हणूया ते कोट करतात ना, तर तो इंडियन प्रेस रिपोर्टरला म्हणतो, प्रभुपाद म्हणतात, तू कशासाठी इथे आलास, तू अमेरिकेत कशासाठी आलास. तर त्याला बट नॅचरल उत्तर देणं स्वाभाविक असतं की मला इथे जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत, मला इथे जास्त ग्रोथ आहे माझी, म्हणून मी ह्या ठिकाणी अमेरिकेत आलोय, इंडिया सोडून, देश सोडून. तर प्रभुपाद त्याच ठिकाणी म्हणतात, मी टू, मी देखील. परंतु प्रभुपाद त्याच्या पुढे काय म्हणतात की तू इथे ऑपॉर्च्युनिटी शोधायला आणि मिळवायला आलायस, परंतु मी इथे ऑपॉर्च्युनिटी घेऊन ते बाकीच्यांना मी ह्या द्यायला आलोय. दॅट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड मी. मी देण्यासाठी आलोय आणि तू इथे घेण्यासाठी आलोय. तर प्रभुपादांचे तिथे असलेले डायलॉग्स होते. त्यानंतर प्रभुपादांनी आपली लिगसी, वारसा, प्रभुपादांनी जे काही कष्ट घेतले, तर एक लेक्चर आहे की प्रभुपादांनी ते तयारी कशी केली अमेरिकेत जायची आणि भागवतम, तर तो एक वेगळा विषय आहे. तर रामानंद प्रभू म्हणून प्रभुपादांचे जे सेक्रेटरी होते, काही काळ सेक्रेटरी होते, तर ते प्रभुपादांचं एक त्यांच्या डायरीमध्ये लिहितात की प्रभुपादांचं कसं असायचं दिनचर्या. सुरुवातच त्यांची रात्री 1-2 वाजता व्हायची. जप करायचे, म्हणजे डिक्टेट करायचे, काही लिहायचे. त्यानंतर ते मंगलारती अटेंड करायचे, गुरुपूजा व्हायची, त्यानंतर भागवतमचा क्लास व्हायचा, त्यानंतर भक्तांशी आदानप्रदान व्हायचं, प्रसाद व्हायचा, मॉर्निंग वॉक व्हायचा. अशा बऱ्याचशा गोष्टी त्या मॉर्निंग प्रोग्राममध्ये इन्क्लूड असायच्या. त्यानंतर काही जे लोक भेटायला आले त्यांच्याशी वार्तालाप, प्रेस रिपोर्टर भेटायला आले त्यांच्याशी वार्तालाप, मॅनेजर जे असायचे त्या ज्या ठिकाणी असायचे त्यांच्याशी वार्तालाप, त्यांना मीटिंग्स, डायरेक्शन, हे करत परत दुपारच्या वेळी कुठेतरी प्रसाद असायचा तिथे. त्यानंतर अजून एखादा कार्यक्रम असेल तो, त्यानंतर लाईफ मेंबर्सला भेटणे. असे रामानंद राय सांगत होते की असा त्यांचा पहाटे 2-1-1:30 चालू असलेला दिवस रात्री 10 सांपायचा. आणि रामानंद राय ड्राईव्ह करायचे कार, आणि प्रभुपाद रात्री उशिरा जेव्हा ते त्यांच्या क्वार्टर्सवर यायचे त्यावेळी रामानंद प्रभू लिहितात रॉय की कधी कधी प्रभुपाद झोपायचे आणि माझ्या मांडीवर यायचे. ते म्हणजे ते ड्राईव्ह करत असायचे, प्रभुपाद बाजूच्या सीटवर, तर ते माझ्या मांडीवर कधी कधी पडायचे. इतके ते प्रभुपाद, तर एवढा त्यांनी कष्ट घेतलेत ह्या कृष्ण भावनाच्या प्रसारामध्ये पाश्चात्य देशामध्ये. तर ही आपली परंपरा आहे पूर्ण क्षमतेने. आणि त्या वयाच्या 70 वर्षाच्या 80 वर्षाच्या काळात. तर हा वारसा प्रभुपादांनी दिला. आणि आज जो काही आपण आविर्भाव दिवसाचा साजरी करतोय, तर त्यामध्येच प्रभुपादांचं जास्त CC मधला, चैतन्य चरितामृत मधले तो जो काही कोट होता, तो सर्वात जास्त कोट कुठला केलाय प्रभुपादांनी, कुठला श्लोक जास्त कोट केलाय चैतन्य चरितामृत मधला, सर्वात जास्त कोट केलाय प्रभुपादांनी. हा वारंवार कोट केलाय, भागवतम मध्ये केलाय, भगवद्गीतेच्या प्रवचनामध्ये केलाय, बरेच ठिकाणी केलाय. कोण गेस करू शकला करा? नाही. जार देख तारे कह कृष्ण उपदेश, आमार आज्ञाय गुरु हया सार येई देश. म्हणजे तुम्ही जो भेटेल त्याला भगवान श्रीकृष्णाची गीता, भागवतात दिलेल्या आज्ञांचे पालन करण्याचा उपदेश द्या. या प्रकारे माझ्या आज्ञेने आध्यात्मिक गुरु व्हा आणि या देशातील प्रत्येकाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. हा श्लोक कुठल्या संदर्भात येतो? CC मध्ये, मध्यलीलेमध्ये येतो. मध्यलीलेमध्ये कुर्म ब्राह्मणाशी जेव्हा वार्तालाप होतो चैतन्य महाप्रभूंचा, तर त्या ठिकाणी हे चैतन्य महाप्रभू हा कोट म्हणजे हा म्हणतात. आणि त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतात, तर श्री चैतन्य महाप्रभू कुर्म ब्राह्मणाला हा उपदेश केल्यानंतर, कारण कुर्म ब्राह्मणाचा जो काही तो सर्व सोडून चैतन्य महाप्रभूंबरोबर जायला तयार असतो, परंतु तो रिझन काय देतो की मला ह्या भौतिक जगाच्या तापामध्ये राहायचं नाहीये, मी कंटाळलोय ह्या सगळ्या तापाला, जे काही त्रिगुणातीत ताप आहेत त्याला कंटाळलोय आणि मला तुमच्याबरोबर प्रवास करायचा, मला तुमच्याबरोबर घ्या, तुमच्या छायेखाली घ्या. त्यावेळी हा उपदेश करतात. आणि पुढे त्याचाच संदर्भ घेऊन पुढे चैतन्य महाप्रभू काय सांगतात, कबू ना
बाधिबे तोमार विषय तर पुनरपी येई धाजी बाबे मोर येई. जर तुम्ही या उद्देशाचे पालन कराल तर घरी राहून देखील भौतिक जीवन तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा आणणार नाही. खरोखरच जर तुम्ही या तत्वाचे नियमित अनुसरण कराल तर पुन्हा आपली या ठिकाणी भेट होईल, अर्थात तुम्ही माझ्या संगतीतून कधी दूर जाणार नाही. तर ह्याचा रेफरन्स घेऊन आपल्याला जे काही इथून पुढे वारसा दिलाय, तर तो वारसा काय आहे, तर हे कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे. तर हे कार्य म्हणजे काय, जार देख तारक. तर आपण सर्व गृहस्थ आहे, साधक भक्त आहे, तर आपल्याला आश्वासित काय करतायत, हे जर तुम्ही कार्य केलं, चैतन्य महाप्रभू म्हणतात, तर तुम्हाला कधीही ह्या भौतिक जगाचा ताप तुम्हाला येणार नाही, मी टच देखील करणार नाही. आणि तुम्ही माझा आता चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव होऊन गेला 500 वर्षापूर्वी, तुम्ही माझ्या असल्याचा तुम्ही अनुभूती देखील करू शकता. म्हणजे मी आहे, मी तुमच्यासोबत आहे याची अनुभूती घेऊ शकता. तर एवढं आश्वासित चैतन्य चरितामृतमध्ये चैतन्य महाप्रभू कूर्म ब्राह्मणाला करतात, परंतु तोच उपदेश आपल्याला देखील आहे. आपल्याला परंपरेतून आपल्याला तो उपदेश आहे की तुम्ही प्रचाराचा कार्य, ह्या कृष्ण भावनाचं प्रचाराचं कार्य आणि कृष्ण भावना प्रत्येकाप्रती पोचवायचं जर कार्य, ही लिगसी कंटिन्यू केली तर तुम्हाला त्यातून ह्या विषय जो आहे, भौतिक ताप जो आहे, तो देखील स्पर्श करणार नाही आणि माझी तुम्हाला आशीर्वाद राहील किंवा माझी छत्रछाया राहील, असे चैतन्य महाप्रभू आश्वासित करतात या ठिकाणी. तर आता हा वारसा पुढे घेऊन जायचा आहे आपल्याला. आता श्रील प्रभुपादांनी कार्य केलं, गुरु महाराजांनी कार्य केलं आपल्यापर्यंत. आता आपल्याला ही लिगसी कशी कंटिन्यू पुढे करायचा, हा आपल्याला थोडासा आपण मार्गदर्शन करायचा प्रयत्न करूया. तर प्रत्येकाला प्रचार करणं शक्य आहे का? आहे आणि नाही पण, नाही पण आणि आहे पण, दोन्ही गोष्टी आहेत ना. एखादा म्हणून माझ्याकडे तेवढी हे नाही आहे, काय क्षमता नाही आहे, ठीक आहे, ऍक्सेप्टेड, परंतु तो कुठल्या तरी सेवेतून, कुठल्या तरी त्याच्या कार्यातून तो करू शकतो. प्रसाद वितरण हा देखील एक प्रचाराचं माध्यमच होऊ शकतं. त्यानंतर काही जण बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये स्किल्ड आहे, ते बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये त्यांचा स्किल आहे ते दाखवू शकतात. व्यासासनावर काही जण बसून तुम्हाला प्रोत्साहित करू शकतात, हे देखील एक प्रचार कार्याचं आहे. त्यानंतर काही जण कार्यक्रमाचं आयोजन करून, जसं भगवद्गीता माताजी लोक, प्रभूजी लोकांचे भगवद्गीता आपण इथे क्लासेस घेतो, म्हणजे इंट्रोडक्टरी क्लासेस, ॲडव्हान्स क्लासेस घेतो, तर ह्या कार्यातून देखील आपण प्रयत्न करतो. तर चैतन्य महाप्रभू आणि श्रील प्रभुपाद आणि पूर्वाचार्यांना अपेक्षित काय, तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडून ह्या प्रचार कार्यात काय करताय, तर तो कम्फर्ट झोन सोडून तुम्ही जर प्रचार कार्यात जर काही विशेष कॉन्ट्रीब्यूट करत असाल कृष्ण भावना प्रचारामध्ये, आणि तर तुम्हाला त्याची नक्कीच एक रिअलायझेशन, एक अनुभूती, विशेष अनुभूती आणि विशेष दिव्य तुम्हाला एक अनुभव येणार, हे नक्की आहे. आता ते जसं की मी जे महाराजांचं लेक्चर ऐकत होतो, आणि त्या महाराज जेव्हा ठरवतात की मला संन्यास दीक्षा घ्यायची आहे, तर त्यावेळी सगळेजण प्रोत्साहित करतात, तिथे असलेले जे त्यांचे गुरुबंधू असतात ते प्रोत्साहित करतात. आणि त्या प्रोत्साहनामुळे असं विशेषता वाटते ना, त्या महाराजांना पण विशेष वाटतं की मला एवढा मी देखील महत्वाचा आहे ह्या मुवमेंटमध्ये. एवढे सगळेजण मला म्हणतात तू घे ही संन्यास दीक्षा घे किंवा ह्या पूर्ण वेळ स्वीकार कर. तर त्या ठिकाणी एक गुरुबंधू असतात, ते थोडासा वेगळा विचार मांडतात. तो विचार काय, आणि त्या विचाराने प्रेरित होऊन महाराज पुढे संन्यास दीक्षा घेतात. तर तो विचार म्हणतात की ही मुवमेंट जी आहे ही ग्लोरियस मुवमेंट आहे, ह्या मुवमेंट खूप ग्लोरियस आहे. ह्यामध्ये भूतकाळामध्ये पाहिलं तर खूप दिव्य गोष्टी झालेल्या आहेत आणि घडलेल्या आहेत. जसं आपण पाहतो पूर्वाचार्यांनी काय केलं, प्रभुपादांनी काय केलं, भक्ती सिद्धांत सरस्वती, हे सगळं दिव्य आहे आणि हे कल्पनेच्या पलीकडे, आपल्या भौतिक कल्पनेच्या, भौतिक बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि वर्तमानात देखील हे चालू आहे आणि भविष्यात देखील त्याच्यापेक्षा जास्त काही घडणार आहे, मिरॅकल्स घडणार आहे. तर तुम्ही ह्या प्रवाहामध्ये आला तर सौभाग्य आहे तुमचं, आणि नाही आला तर कोणतरी करणारच आहे. तर तुमचं जर सौभाग्य तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या प्रवाहामध्ये या, आणि
त्या वाक्याने ते प्रेरित होतात आणि ते इन्क्लाइन होतात. म्हणजे ऍक्च्युली जे बाकीचे प्रोत्साहित करत असतात, वाव व्हेरी गुड, तुम्हाला एक संधी आहे वगैरे, त्याच्यापेक्षा हा थोडासा वेगळा विचार मांडतात आणि हा वेगळ्या विचारामध्ये ह्या फ्लो मध्ये तुम्ही राहा. ह्या फ्लो मध्ये नक्कीच तुम्हाला एक दिव्य अनुभव येणार आहे. जसं की हा आदेश जो आहे तो सर्वांसाठीच आहे की प्रचाराचा, जारे देख तारे का, हा प्रचाराचा अनुभव आहे, सगळ्यांसाठीच आहे. आता बुक डिस्ट्रीब्युशन, आत्ताच आपली मॅरेथॉन संपली, बरेच जणांना वेगवेगळे अनुभव आले असतील पुस्तक वितरणामध्ये आणि बरेच जणांनी ते नॅरेट पण केलेत. तर एक दोन बुक डिस्ट्रीब्युशनचे अनुभव आहेत, ते पण सांगतो. यामध्ये लेक्चर ऐकताना आले होते की एक वेळा चॅन्ट अँड बी हॅपी असं पुस्तक होतं आणि चॅन्ट अँड बी हॅपी पुस्तक एका भक्ताला डिसेंबर मॅरेथॉनमध्ये एक त्यांचे गुरुबंधू म्हणतात एवढे 500 कॉपीज घेऊन जा. तो म्हणतो अरे 500 कॉपीज घेऊन जाणं कसं शक्य आहे, म्हणजे मी एवढं नाही डिस्ट्रीब्यूट करतो, माझी कपॅसिटी नाही, जस्ट मला एक 50 बुक्स देऊन दे. तर ठीक आहे करत ते काय करतात, त्याच्या गाडीची चावी घेतात, चोरून घेतात हळूच आणि त्या गाडीमध्ये ते 500 भरून टाकतात आणि त्याला चावी देतात. नंतर तो थोड्या वेळाने प्रसाद घेऊन बाहेर पडतो, बाहेर जातो आणि 2 तास वगैरे पुढे गेल्यानंतर त्याला फोन करतात, अरे ते नक्की क्वांटिटी बघ, 500च दिलेली आहे तुला, म्हणजे 50 तुझी अपेक्षित होती, तुझी मागणी होती 50, पण तुला 500 पाठवले, तू प्रयत्न कर. तो म्हणतो 500 नॉट पॉसिबल, म्हणजे शक्यच नाही 500 माझ्याकडून डिस्ट्रीब्यूट होईल. चॅन्ट अँड बी हॅपी पुस्तक. तर ते दुसऱ्या दिवशी एका हे थोडे बाहेरच्या देशातली गोष्ट आहे, सुपर मार्केटमध्ये काही कारणास्तव जातात आणि तो तिथे सुपर मार्केटमध्ये एवढे हे नसतं, सेल्फ सर्व्हिस बरेच असतात आणि तिथलाच ओनर असतो, तोच काहीतरी सामान लावत असतो, डिसेंबरचा महिना असतो आणि तो थोडा चिंतित वाटतो. तर हे प्रभूजी विचारतात, तुम्हाला डिसेंबरचा महिना काय तयारीला कमी पडतं का तुम्हाला? ते म्हणतात हो, प्रत्येक वेळी गिफ्ट काहीतरी लोकांना लागत असतं, नवीन नवीन गिफ्ट लागत असतंय डिसेंबर महिन्यात, क्रिसमस, नातेवाईकांना देण्यासाठी, मित्र. माझ्याकडे असं विशेष काही मला असं सुचत नाहीये आणि माझ्याकडे नाहीये पण सध्या काही. म्हणतात तू पण स्ट्रेस आहे, बाकी तुझे मित्र परिवारांना पण काहीतरी असं विशेष पाहिजे असेल तर गिव्ह बुक फॉर मेडिटेशन, म्हणजे त्यांचा स्ट्रेस आणि हे सगळं कमी करण्याचं एक पुस्तक आहे माझ्याकडे विशेष, तर ते तू देऊ शकतोस का? तो जरा प्रोत्साहित होतो, तो जरा विचार करतो, ठीक आहे काय आहे म्हणजे, तर तो म्हणजे तुझ्यासाठी मी एक कॉपी देतोच आहे, पण तू प्रयत्न कर की ह्या सुपर मार्केटमध्ये ठेव तू. तर ठीक आहे म्हणतो, तो ऍक्सेप्ट करतो. तर तुला किती लागतील साधारण कॉपीज? तर तुझी एक कॉपी मी वेगळी देणारच आहे, तुला किती लागतील? समथिंग अराउंड 300. 300 कॉपी देऊ शकता का तुम्ही? तो असा थोडासा हे होतो, अरे 300 कॉपी आज पहिला, अजून तर सुरुवात आहे, इट्स गुड. मग तो बाहेर जातो, थांबा थोडं मी फोन करतो, म्हणजे तो थोडा ड्रामाच असतो फोन करायचा. मग तो म्हणतो ठीक आहे ते गाडी पार्किंगमध्ये एक लावलेली आहे, तिथं आपण तुम्ही येऊ शकला तर बघू शकता, आपण आहे किती कॉपीज बघू शकतो. असं करून त्याला कार पार्कमध्ये घेऊन येतो, तर त्यांना दाखवतो एवढं आहे आणि थोडंसं जास्त असलं तर काय हरकत आहे का तुम्हाला? 300 तर तुमची रिक्वायरमेंट आहे. आपण जसं नरसिंह यज्ञाला पर्यंत कसं खेचायचं, 108 नरसिंह यज्ञ खेचायचं, की आता तुमचे 2 बॉक्स झालेले आहेत, आता 1.5 बॉक्स अजून काही 108 करण्यासाठी. तर तशा पद्धतीने मग थोडेसे जास्त असतील तर आपण ठेवू शकता, मी रिटर्न घेण्याच्या ह्याच्यावर ठेवू शकता तुम्ही. असं करून ते 500 पुस्तकांचा स्टॉक ते तिथं देतात. क्रेडिट नोटवर नाही देत, एवढं पण लक्षात ठेवा, क्रेडिट नोटवर नाही देत, तर पेमेंट मिळतं त्यांना. आणि ते 500 पुस्तकं गेल्याच्या आनंदात ते फोन करतात त्या ज्या प्रभूजींनी त्यांनी हे केलं होतं, तर ते प्रभूजी ऐकतात, आनंदी होतात. सो परत येशील तेव्हा मी 1000चा स्टॉक रेडी ठेवतो. सो आपले भक्त पण तितकेच हुशार असतात की आता तू तिथपर्यंत पोहोचलास, त्याच्या पुढची जंप मारायला शिकवतात. आता मला माहित नाही हे ड्रामा टीमचं काय परिस्थिती आहे. हा, दे आर रेडी. कुठे डायरेक्टर आहेत? सांगा मला कधी थांबायचं. किती वेळ? 15-20 मिनिट. ठीक. थोडीशी त्यांची तयारी अजून होती आहे, मला माहित नाही काय परिस्थिती आहे, पण मला त्यांनी म्हणतात की थोडंसं तुम्ही अजून कंटिन्यू करू शकता.
तर काही मग असे पास टाइम्स बुक डिस्ट्रीब्युशनवरचे पण आपण चर्चा करू शकतो. हा एक पास टाइम झाला. दुसरा असा असतो की आपण काहीतरी कनेक्शन पाहत असतो पुस्तक वितरणामध्ये. उदय पाटील प्रभू जे आहेत, शेखर प्रभू जे आहेत, माताजी आहेत, संदेश शक्ती, काहीतरी कनेक्ट व्हायचं असतं. समोरच्याशी कनेक्शन झाल्याशिवाय आपण कसं वितरण करणार, कसं कसं देणार ते आपण, हा प्रश्नच असतो ना. जसं की आमच्या ऑपरेशनला किंवा पेशंटला जेव्हा ऑपरेशन टेबलवर येतो, आता आजचाच प्रसंग आहे म्हणून सांगतो की थोडंसं त्यांचं एन्झायटी असते, ॲप्रिहेन्शन असतं. आणि पहिलं स्वाभाविक आहे की तेवढी एन्झायटी टेबलवर घेतल्यानंतर असतेच, ॲप्रिहेन्शन असतं. तर त्याच्याशी थोडंसं तुम्ही डॉक्टरच्या भूमिकेतून बाजूला आला आणि थोडं कनेक्ट झाला त्याच्या जीवनाशी, त्याच्या कार्याशी, तर थोडं तो कम्फर्ट जाणवतो. म्हणजे ते पल्स ऑक्स वगैरे जे काय असतात, ब्लड प्रेशर, त्याचे पॅरामीटर्स थोडे सेटल होताना आम्ही पाहतो. म्हणजे तू कुठला आहेस, तुझं कार्यक्षेत्र काय आहे, काय चॅलेंजेस आहेत, असं थोडंसं त्यांच्या लेवलला गेलं तर तुझं ते कनेक्ट होतं. तसं पुस्तक वितरणामध्ये पण कनेक्ट व्हावंच लागतं. तर कनेक्ट होण्याची कला अनेक आपल्या भक्तांना आहे. म्हणून तर आज आपण, कितवा नंबर आपला बारामतीचा आपल्या मॅरेथॉनमध्ये? हा, महाराष्ट्रात तिसरा. हरिभाऊ. तर तिथपर्यंत आपले भक्त एवढे कनेक्ट झालेत म्हणून तर आपण तिथपर्यंत पोहोचलोय. नरसिंह यज्ञासाठी तरी किती एनरोल झाले होते? मोर दॅन 50. नरसिंह यज्ञ पण 108 आपण तो हे ठेवले होते, 108. तुम्हाला हे माहिती आहे का, आपण जो यज्ञ केला, तर ते आता बरेच दिवस झाले म्हणून मी सांगतो, थोडंसं गुपित रिव्हील करतो की बाहेर राधा गोपीनाथ मंदिरमध्ये जो यज्ञ झाला तर त्याची अमाऊंट होती 10,000 रुपीज. 10,000 रुपीज. त्यातले 5,000 रुपये ते पुस्तक वितरणासाठी आणि 5,000 रुपये ते मंदिर डोनेशन म्हणून घ्यायचे. त्यानंतर कुर्ला परिसरात जो यज्ञ झाला त्याची अमाऊंट होती 3,000 रुपीज. आणि आपण सगळ्यात हायेस्ट होतो ते म्हणजे 21,000 रुपीज. हा खूप मोठा गॅप होता, परंतु ते सगळ्यांना तो कदाचित माहित नाही. 108 आपण तो क्वांटिटी काढली आणि खरंच चॅलेंजिंग होतं ते. आणि खरंच पहिल्या वेळी एवढं चॅलेंज घेणं, स्वीकारणं अवघड होतं, पण केलं सगळ्यांनी. तर कनेक्ट होण्याची आपण सांगत होतो. तर हा देखील प्रसंग आहे की एक भक्त एका व्यक्तीशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत होते पुस्तक वितरण करत असताना. तर त्याच्याशी बोलत होते, तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे? फिलॉसॉफीमध्ये इंटरेस्ट आहे? तो झटकन अजिबातच नाही. तुला कुठल्या शास्त्रामध्ये म्हणजे संगीतमध्ये इंटरेस्ट आहे? नाही. कुठल्या पर्यटनामध्ये इंटरेस्ट आहे? नाही. कुठल्या शॉपिंगमध्ये इंटरेस्ट आहे? नाही. अरे कुठल्या शैक्षणिक क्षेत्रात कशात इंटरेस्ट आहे? तुझ्या लाईफमध्ये एकतरी इंटरेस्टचा पार्ट असला पाहिजे की नाही. तर तो सगळ्याला नाहीच पाडा ठेवला होता. तर त्यांनी रिफ्यूज करायचं ठरवलं होतं की ह्याच्याशी काही कनेक्टच व्हायचं नाही, असंच ठरवलंच होतं त्यांनी. समोरचा असतो ना तसा व्यक्ती एखादा की नाही मला ह्याच्याशी संभाषण जोडायचंच नाही. पण आपले भक्त पण चिकाटी सोडत नाहीत. तर एवढ्या वेळ ते डोळ्यात डोळे घालून बोलत होते. मग आता हे सगळं थोडंसं डिफीट मोडमध्ये आल्यावर थोडंसं ते खाली बघितले तर त्यांना नरसिंह कवच दिसलं. एक कवच दिसलं. नरसिंह कवच पाहिलं असेल ना मायापूर यात्रेत तुम्ही बरेच जण नरसिंह. तर नरसिंह कवच दिसलं तर ते म्हटले हे कवच तू कशासाठी धारण केलं आणि कधी धारण केलंय? मग तो थोडासा त्याच्या दृष्टीने थोडा एक काय म्हणूया इमोशनल म्हणूया किंवा थोडासा एक कनेक्ट होण्याचा विषय असेल की त्याने तो ओपन झाला. अरे हे कवच आहे ना, हे कवच मला माहित नाही काय आहे, पण हे मी धारण केल्यापासून मी खूप शेल्टर्ड फील करतो. म्हणजे मला खूप एक आश्रित असल्यासारखं आणि खूप मला छान वाटतं हे कवच असलं ना माझ्या कंठा म्हणजे इथे. तर ते दाखवतात माझ्याकडे पण आहे कवच. भक्त दाखवतात. अरे तो इतका आनंद होतो, आपण दोघं भाऊच घे असं. मग ते इतके जोरात लवकर कनेक्ट होतात की हे जे पुस्तक वितरित करायला गेलेले असतात त्यांनी त्याला भागवतमचा स्कंद म्हणजे तो भागवतमचा कॅन्टोस देऊन येतात.
कारण नरसिंह कवच होतं ना, मग नरसिंह कथा वगैरे ते सगळं त्याच्यावर चर्चा होती. आणि तो जो कॅन्टो होता तो प्लस अख्खा भागवतमचा सेट त्याला देतात. म्हणजे कनेक्ट होण्याची जी कला आहे, कनेक्ट होण्यातून पुस्तक वितरण नक्कीच होऊ शकतं. ही एक कला आहे. आता अशा अनेक कलातून आपल्याला हा आपला प्रचार आणि प्रसार वाढवायचा आहे. आणि चैतन्य महाप्रभू किंवा आपल्याला पूर्वाचार्य काय सांगतात की तुम्ही काय केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे हे पण सांगतात. तुम्ही जर आउट ऑफ वे जाऊन कुणाला जर हेल्प करायचा प्रयत्न केला तर तुमच्या कठीण काळात देखील तुम्हाला निश्चितच मदत मिळणार आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपले पूर्वाचार्य सांगतात हे की तुम्ही आउट ऑफ वे जाऊन कुणाला जर मदत करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या कठीण काळात निश्चित भगवंत मदत देणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे प्रेम आणि तुम्हाला जे हा काय म्हणूया हे जे शास्त्र आणि हे जो काही सौभाग्य मिळालेलं आहे त्या कृष्ण भावनेचं, तर ते प्रेम तुम्ही वितरित करण्याचा प्रयत्न केला तर तुमची ग्रोथ नक्की शुअर शॉट आहे, हे एक पूर्वाचार्य आपल्याला सांगतात. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगतात की असं नाहीये की नुसता शास्त्राचा प्रचार करायचा आहे आणि कृष्ण भावनेचा प्रचार करायचा आणि बाकी प्रॉब्लेम्सकडे काही लक्षच द्यायचं नाही, भक्तांचे असतील किंवा समाजातील असतील. तर ती सेन्सिटिव्हिटी जर तुम्ही ठेवली की तुम्ही एखाद्याच्या प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचा जर प्रयत्न केला किंवा मदत केली तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या क्षमतेनुसार, तर ते प्रॉब्लेम्स त्याचे सॉल्व्ह होतील नाही होतील पण तुमच्या जीवनातील प्रॉब्लेम्स नक्की सॉल्व्ह होतील याची हमी भगवंत देतात. हे तुमचे प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतील. हा झाला आपला वारसा. त्यानंतर आपण जर कुणाला वाईज म्हणजे आपण जर कुणाला काय शहाणपण म्हणजे चांगला शब्द नाही येतो, आपण जर कुणाला वाईजनेस म्हणजे आपण कुणाला विजडम देण्याचा प्रयत्न केला, वाईज करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा विजडम देखील ग्रो होणार आहे, हे पण सांगतात. त्यानंतर जर भक्तीमध्ये तुम्ही एखाद्याला पुढे खेचण्याचा प्रयत्न केला तर तुमची भक्ती नक्कीच ॲक्सेलरेट होणार आहे, तुमची भक्ती खूप पुढे स्विंगनी जाणार आहे. आणि तुम्ही जर भौतिक आनंदापेक्षा जर आध्यात्मिक आनंद द्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही तो निश्चितच अनुभव घेणार आहे. हे आपल्या लिगसी वारसेमध्ये आपल्याला सांगण्यात आलंय आणि आपल्याला तो एक होप्स आहे. आता जसं म्हटलं जातं की आपण आता शेवटच्या ह्याच्याकडे आलोय की आपल्याला जीवनाचा जसं मी म्हटलं की अशाश्वत आहे, त्यानंतर दुःखालय आहे, तसंच आपल्या जीवनाचा शेवटचा जो काळ असतो तर आपण समजलं की आपल्याला प्रभुपादांना रिपोर्टिंग करायचं आहे, आपल्या पूर्वाचार्यांना रिपोर्टिंग करायचं. तर पूर्वाचार्यांची अपेक्षा काय, वारसा काय दिलाय आपल्याला, काय दिलाय श्रील प्रभुपादांनी वारसा काय दिला आपल्याला? सगळ्यात जास्त कोट काय केलं प्रभुपादांनी? जारे देखो, म्हणजे कृष्ण भावनेचा प्रचार तुम्ही किती करताय तर हे प्रभुपादांना रिपोर्टिंग करायचंय. शेवटच्या आपल्याला जर प्रभुपाद तुम्हाला विचारले की तुम्ही काय केलं तर कृष्ण भावनेचं काय केलं तुम्ही प्रचार, तर प्रभुपादांचे 2 गोष्टी, जारे देखो तारे आणि दुसरं बुक डिस्ट्रीब्युशन. प्रचारामध्ये तुम्ही किती ओतून घेतलंय, तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन किती गोष्टी केल्या, तुमच्या आउट ऑफ वे जाऊन काय प्रयत्न केले, तुम्ही प्रॉब्लेम भक्तांचे सॉल्व्ह करण्याचे काय प्रयत्न केले, तुम्ही प्रेमाचं वितरण केलं का, तुम्ही तुम्हाला मिळालेला विजडम त्यानंतर तो देण्याचा प्रयत्न केला का, तुम्ही भक्ती मार्गात कुणाला तरी मदत केली का. ह्या सगळ्या गोष्टी प्रभुपादांना अपेक्षित आहेत, आपल्या पूर्वाचार्यांना अपेक्षित आहेत. आणि एक कोट महाराजांचा, प्रणपूज्य राधानाथ महाराजांचा, गिव्हिंग इज टू बी म्हणजे जेवढं आपण देतो त्याच्यापेक्षा निश्चितच आपण जास्त प्राप्त करतो. गिव्हिंग इज द रिसिव्हिंग. ह्या आपण देण्याचा जितका प्रयत्न करू त्याच्यापेक्षा नक्कीच आपल्याला जास्त मिळू शकतं. जसं की आपण प्रभुपादांच्या जीवनावर पण पाहू शकतो. प्रभुपादांनी इथं जे भारतात प्रयत्न केले त्या प्रयत्नाला भगवंतांनी काही विशेष प्रतिसाद दिला नाही आणि नंतर जो दिला प्रतिसाद तो आपण ग्लोरियस मुवमेंट आहे आपली. तर आपली देखील आयुष्य जर ॲडव्हेंचरस, त्यानंतर मिरॅक्युलस, मॅजिकल
ह्या सगळ्या जर गोष्टी आपल्याला आयुष्यात अनुभवायच्या असतील, आता आपण म्हणू शकतो माझ्या आयुष्यात काही रसच नाही आहे, काही असं हॅपनिंगच नाही आहे. हॅपनिंग आत्ताचा कनेक्ट करायचा शब्द म्हणजे हॅपनिंग. तुझ्या आयुष्यात काय हॅपनिंग आहे का नाही, हा थोडा यंग जनरेशनचा शब्द आहे. हॅपनिंग आहे का नाही, तर तो हॅपनिंग पाहिजे असेल, मॅजिकल काही पाहिजे असेल तर कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये तुम्ही पुढे या. तुमच्या आयुष्यात मिरॅकल्स तुम्ही अनुभवू शकता आणि चैतन्य महाप्रभूंची तुम्ही अनुभूती घेऊ शकता. चैतन्य महाप्रभूंच्या शब्दांची आणि पूर्वाचारांचा अनुभव घेऊ शकता. आपण इथं थांबूया. हरे कृष्णा. तर हा वारसा दिला होता. आता उदय पाटील प्रभू काही ते शेअर करतात. हा खूप छान क्लास लेगसी खूप छान सांगितली. पण बारामतीचे हिस्ट्री सांगितलं आपण बऱ्याच भक्तांना ते छान वाटलं. आज 10 मिनिट बारामती इस्कॉनचं हिस्ट्री. बारामती इस्कॉनची हिस्ट्री. बारामती इस्कॉनची हिस्ट्री म्हणजे काय मला माहित नाही. तुम्हीच सांगू शकता. नाही नाही, आनंद गोपी आहेत ते. माझे क्लास युजली ती अवॉइड करते. नाही आहे ना. बरं, कुणाला शेअर करायचं का बारामती इस्कॉन हिस्ट्री? मी फिलिंग द गॅप्स टाकेन. म्हणजे मी मध्ये मध्ये काही जर राहत असेल तर फिलिंग द गॅप्स करेन. कारण केशवरी प्रभू तुम्ही सांगणार आहे का पहिला जन्माष्टमीचा अनुभव सांगा तुमच्या? बरं ठीक आहे. किंवा इथे आपले उग्रसेन प्रभू, सुभेदार फॅमिली. ठीक आहे, थोडक्यात सांगतो की आपला इस्कॉनची खरं तर सुरुवात म्हणजे ते दिंडी जी येत होती पूर्वी बारामतीला. हा, इस्कॉनची दिंडी. आता ते साल नाही मला सांगता यायचं, 97, 95 पकडू शकता तुम्ही. त्या काळापासून येत असेल. पण ती दिंडीमध्ये यायचे, मळद मुक्कामी असायची आणि तिथून पुढे ती निघून जायची. पण तो एक वर्षातला एक दिवस किंवा 2 दिवस जो काय भक्तांचा संघ व्हायचा, त्यातून मळदमध्ये अनेक म्हणजे कंठीमाळा असलेले हे होते त्यावेळी. आणि मी जेव्हा म्हणू शकतो की मी इथं प्रॅक्टिसला 2001 मध्ये आलो, त्यावेळी थोडं त्याच्या मागे पार्श्वभूमी अशी आहे की माझ्यासमोर 2 चॉईस होते. एक प्रॅक्टिस चालू करण्याचे, एक सातारा आणि एक बारामती. सातारा माझे इनलॉज प्लेस आणि बारामती माझं नेटिव्ह जवळ असलेलं. पण तो शिक्षण कुठलंच नव्हतं ह्या भागात झालेलं. तसं काटे आडनाव सोडलं तर बाकी कनेक्शन काही नव्हतं ह्या भागाशी, ह्या परिसराशी. तर काटे आडनाव लोकांना परिचित होतं म्हणून हा प्रेफरन्स होता, नेटिव्ह होता. महाराजांना म्हणजे परमपूज्य राधानाथ महाराजांना भेटायला गेलो त्यावेळी भेट सहज शक्य होतं, मार्गदर्शन सहज शक्य होतं. थांबूया का? झाली का तयारी? तर थोडक्यात सांगतो की त्यावेळी महाराज म्हटले की त्यावेळी सातारमध्ये प्रोग्राम चालू व्हायचे. त्यामुळे सातारमध्ये प्रोग्राम चालू होते इस्कॉनचे आणि सातारमध्ये बराच प्रचार चालू होता. इव्हन त्यावेळी महाराज पण एकदा सातारला येऊन गेले होते. तर महाराज म्हटले की बारामती इज अ गुड चॉईस, म्हणजे दुसरा चॉईस. अनदर टाउन विल बी इन कृष्णा कॉन्शियसनेस, म्हणजे कृष्ण भावनेमध्ये अजून एक शहराचा किंवा गावाचा सामील होईल, असा त्यांनी एका वर्ड्समध्ये आशीर्वाद दिला म्हणू शकतो. त्यानंतर मग इथे मी 2001ला आलो. हरिदासचा जन्म नुकताच 2000 मध्ये झाला होता. त्यामुळे तिचं अजून बारामतीमध्ये म्हणजे कॉन्ट्रीब्युशन नव्हतं आनंद गोपीचं. मग 2003 मध्ये ती आली. आता प्रचाराचं स्पिरिट जे आहे ते तिच्याकडे आणि माझ्याकडे बाकी थोडेसे मॅनेजमेंटचं म्हणू शकता, मॅनेजमेंटच्या काही गोष्टी मी करायचो. परंतु प्रचाराचं जे स्पिरिट लागतं ते तिच्याकडे खूप आहे. त्यामुळे तो प्रोग्रामला सुरुवात जसं म्हटलं जातं की
हा एक मुद्दा सांगायचा की ऑर्गनायझेशन स्थापन करणं आणि ऑर्गनायझेशनला मार्गदर्शन करणं, दिशा देणं हे कठीण काम आहे सगळ्यात. स्पॉन्टेनियसली एखादा कार्यक्रम तुम्ही करू शकता, पण तू डे इन डे आउट वर्षानुवर्ष हे पुढं नेणं, मार्गदर्शन घेणं आणि ते पुढं संक्रमण करणं हे खूप मोठी जबाबदारी असते. आणि आपल्या पूर्वाचार्यांनी तेच केलं. इव्हन श्रील प्रभुपादांनी हे ऑर्गनायझेशन स्थापन केलं, ऑर्गनायझेशनला दिशा दिली आणि आत्ताचे भक्त ऑर्गनायझेशन ती पुढे नेतात, कारण त्याचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग आहे. त्यामध्ये त्यांनी कष्ट ओतलेत, त्याला एक ब्ल्यूप्रिंट आहे, ते कसं जायचं रोड मॅप आहे. तर ह्यामध्ये सुरुवातीला मग प्रचाराचं सुरुवात करताना हे व्यासासनला बसून लेक्चर देणारे कोणच नव्हते. तर त्यावेळी मग मुंबईतले काही भक्तांना युगावतार प्रभूतीचे भाऊ वगैरे यायचे कधीतरी 3 महिन्यातून. त्यावेळी बस पार्टी यायची, बस पार्टीमधून तो थोडंसं पुस्तक वितरण व्हायचं आणि त्याच दिवशी संध्याकाळी मग अनाऊन्समेंट करून गणपती मंदिर अशोकनगर या ठिकाणी प्रोग्राम. त्यावेळी हे म्हणजे खूप आहे, हे 2-3 वयस्कर माताजीच असायच्या प्रवचनाला. आणि असाच सुरुवात झाली. आणि त्या बस पार्टीने ठरवलं की ह्या वर्षी आपण जन्माष्टमी करूया. तर पहिली जन्माष्टमी रूप रघुनाथ प्रभू आणि त्यांची बस पार्टी. त्यावेळी ते बस पार्टीमध्ये होते. तुम्ही आता 4 धामला गेला होता ना, तर रूप रघुनाथ प्रभूंनी आपल्या इथे पहिली जन्माष्टमी कुठलं राधाकृष्ण मंगल कार्यालय पाटस रोड त्या ठिकाणी आपली पहिली जन्माष्टमी झाली. पहिली जन्माष्टमीला 200-300 लोक 300 लोक आले असतील. आणि त्यावेळीचा प्रसाद मेनू पण होता, खिचडी पुलाव आणि काय होतं स्वीट कढी नाही स्वीट एक होतं ना काहीतरी, जिलेबी होतं. आणि त्यावेळीचा वेद पाठक प्रभूजींनी आमचा जमा खर्च लिहिलाय, तो म्हणजे 15,000 रुपये मला अजून आठवतं. आणि त्यावेळीचे पहिले भक्त म्हणजे आपले केशव हरिप्रभू पहिले, तुम्ही त्या जन्माष्टमीतून त्यांची सुरुवात झाली. आणि त्यावेळी डान्सिंग कीर्तन खूप जोरात झालं. कुणालाच माहित नव्हतं अभिषेक कसा करायचा, प्रवचन काय, प्रसाद जे काय त्या वेळेच्या परिस्थितीनुसार होत गेलं. त्यानंतर गौरांग प्रभूंची जन्माष्टमी सौभाग्याने आपल्याला गौरांग प्रभूंची सुरुवात झाली. तर तो एक स्ट्रेसफुल प्रसंग सगळ्यांना माहीत असावा म्हणून सांगतो की गौरांग प्रभू औरंगाबादवरून आपल्याला जन्माष्टमीला येणार होते इथे. आता गौरांग प्रभू येणार म्हणजे तो थोडासा एक वेगळा स्तर आहे, ऑरा आहे त्यांचा. त्यामुळं बरेच ठिकाणी फ्लेक्स लावले आपण गौरांग प्रभू आणि प्रभुपाद असं फ्लेक्स होते. त्यावेळी परमिशन होती आणि त्यांचं IIT बॉम्बे वगैरे सगळं. त्यावेळी व्हॉट्सॲप मीडिया काहीच नव्हता ना, तर फ्लेक्सद्वारेच आणि पॅम्पलेटद्वारेच ठेवायचं. तर तो एक माहोल क्रिएट झाला होता बारामतीमध्ये. आणि चिराग गार्डन हे त्यावेळीचं एक खूप चांगलं म्हणूया वेन्यू होता. तर त्या ठिकाणी आपण नियोजन केलं. आणि ऐन रात्री आदल्या दिवशी त्यांनी मला फोन करून सांगितलं की मला काही कारणाने येऊ शकत नाही. गौरांग प्रभूंची स्टाईल ती. तर त्यांना तुम्ही किती जवळून अनुभवलं मला माहित नाही, ज्यांनी अनुभवलं त्यांना माहिती आहे की ते एक स्पॉन्टॅनिटी असते आणि कधी काय होईल 180 डिग्री काही फिरेल माहीत नसतं. तर गौरांग प्रभूंनी तसं सांगितलं. मग बऱ्याच गोष्टी उलट्या पालट्या झाल्या. मी तर माझ्या एकदम डिमोरलाइज म्हणू शकतो ना आपण. उद्या तो प्रोग्राम आहे आणि एवढ्या प्रोग्रामची आपण प्रचार केलाय, एवढी तयारी सगळी झाली आणि गौरांग प्रभू नाही, तर कोण व्यासासनवर कोण बसणार आहे आणि काय करायचं. तर गौरांग प्रभूंना मग थोडं रिक्वेस्ट झाल्या, युगातांनी वगैरे सांगितलं हे सगळं. मग त्यांनी क्रायटेरिया दिला की मला एक क्रायटेरिया म्हणजे मला येणं शक्य होईल पण माझ्यासाठी एक कार तरी पाठवा. मग आम्ही एक तो ड्रायव्हर आहे अजून देखील, त्याचं नाव मला माहिती आहे. तर त्याला मी सांगितलं की बाबा तू एक काम करशील का, तू रात्री मुक्कामी माझ्या इथे ये आणि तुला मी पहाटे उठवतो 3 वाजता. तू तिथं औरंगाबादला होते ते, औरंगाबादला पोचायचं. इंडिका त्यावेळीची चांगली कार ना इंडिका. तर आम्ही ते डिझेल सगळं आदल्या रात्री भरून ठेवलं आणि ते पोचले. त्याला म्हटलं तुला 3 वाजता उठवतो मी, तू माझ्याच इथं थांब. तर त्याला 2:30 वाजल्यापासूनच मी त्याला सुरुवात केली, उठतं का उठ, त्याला तुला काय चहाची सवय आहे का, चहा घे. त्याला तयार करून पाठवला. आणि जर आश्चर्याची गोष्ट, चिराग गार्डनच्या समोरच रेल्वे स्टेशन आहे ना, तर आम्ही 8:30-9चा एक भागवतमचा एक सकाळचा सेशन ठेवला होता आणि संध्याकाळचा एक सेशन ठेवला होता प्रभूजींचा. तर औरंगाबादवरून प्रभूजी
डायरेक्ट आले, इंडिकातून उतरले, आम्ही दंडवत प्रणाम केला आणि डायरेक्ट व्यासासनावर बसले होते 9 वाजता सकाळी. आणि तेवढ्याच एन्थुझियाझमने, तेवढ्याच त्यांचा तर काय बाकी तो वेगळाच स्तर आहे, तर तेवढाच एन्थुझियाझम, आश्चर्यच होत होतं की ते औरंगाबादच्या प्रवासावरून आलेत आणि प्रवचन देतात. हे झाल्यानंतर मग ते गेस्ट हाऊसला राहायचे, मग संध्याकाळचं प्रवचन, मग ते खुश झाले होते. बारामतीचे एक नियोजनावर म्हणू शकतो किंवा नियोजनावर खुश होते. मग त्यांनी बराच वेळ दिला आपल्याला बारामती इस्कॉनला. बरेच वेळा ते असे ब्रेक म्हणून यायचे. त्यानंतर एक ते गोविंदास जे आपलं आहे ना राधा गोपीनाथचं, तिथले जे कुक आहेत त्यांचं ट्रेनिंग, गुजर माताजींचा जो फ्लॅट आहे तिथे 15 दिवस झालेला आहे. तिथे मी तसली ती मोहरीचं तेल, गॅसची अरेंजमेंट, असलं बरेच काय काय त्यांनी ट्रेनिंग, त्या कुकचं ट्रेनिंग तिथे घेतलेलं आहे ऍक्च्युली, ते राधा गोपीनाथचं गोविंदास झालं. असा तो प्रवास करत मग आपल्याला सुरुवातीला फुल टाइम प्रीचर नव्हते, त्यावेळी दामोदर दुलाल प्रभू आणि व्रजबिहारी प्रभू गौरांग प्रभूंनी पाठवले. त्यानंतर आपल्याला पूर्ण वेळ मग शिवराम प्रभू आले आणि 2015 पासून नंददुलाल प्रभू आपण इथपर्यंत आलो. आणि ही जी वास्तू आहे ते वास्तू आपले शालिग्राम हरिप्रभूंच्या मदतीने आपल्याला ही जागा मिळाली. मग ही वास्तू शिवराम प्रभूजींच्या काळात उभी राहिली आणि हा असा प्रवास मग चैतन्याचा एक तो पॅरलली प्रवास चालू झाला. आता चैतन्य ग्लोरियस आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर 2001 पासून आज 2025 पर्यंत जर मागून पुढे आला तुम्ही तर ग्लोरियस पुढे आपण चाललोय. आणि आता तर सगळे म्हणजे इतक्या सेवा झाल्यात, इतके डिपार्टमेंट झालेत, इतके डेलिगेशन झालंय, इतके म्हणजे आपण कालच अनाउन्समेंट काहीतरी ऐकली की आपला मंदिरचा खर्च महिन्याला 1.5 लाख रुपये होतो. महिन्याला 1.5 लाख रुपये मंदिरचा, म्हणजे ह्या सेंटरचा. मंदिर तर अजून लांबची गोष्ट आहे, पण भविष्यातलं देखील नियोजन खूप मोठं आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन आहे, नंददुलाल प्रभूजींचं आहे मार्गदर्शन. आपल्याला वरचे राधा गोपीनाथ मंदिरचे जे काही सनत कुमार प्रभू, श्यामानंद प्रभू यांचं पण विशेष मार्गदर्शन राहतं. तर आपण पुढे चाललोय, फक्त आपल्याला ही लिगसी आणि ह्यामध्ये आपल्याला फक्त राहायचं आहे. मिरॅकल विल डेफिनेटली हॅपन. थँक्यू. आणि अनाउन्समेंट असतील करून घ्या. फक्त काल मी एक प्रसाद सेवेचं प्रसाद वितरण, आमच्याकडे वाइंडअप सेवा होती आमच्या ग्रुपकडे, मी थोडंसं त्या डस्टबिनच्या बाजूला उभे होतो. तर सर्वांना विनंती आहे, काल पण विनंती केली होती की प्रसाद खूप कष्टाने भक्त बनवतात, ऑफर करतात, त्यामध्ये भावना असते, प्रेम असतं. तर अन्न कुठलंच वाया घालू नये. विशेष म्हणजे प्रसाद तर नक्कीच वाया घालू नये. तर मुलांमध्ये आणि सॉरी टू से माताजींमध्ये प्रसाद वाया खूप जातोय. तर सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढंच घ्या आणि परत एकदा सर्विंगला जाऊ शकता, घेऊ शकता तुम्ही. तर तेवढं एक पाळा. कारण शेवटचे जे भक्त होते, जे DTs मध्ये होते सेवेमध्ये, बरेच होते, अमोल शिंदे होते, तर त्यांना प्रसाद खरंच लिमिटेड उरला, म्हणजे सगळे आयटम्स मिळालेच नाहीत. तर ही काळजी घ्या. काल एक होते चरणामृत, असं माझ्यासमोर असं ते टाकलं. म्हटलं तुम्ही चरणामृत का टाकताय, म्हणजे ते ग्लासच्या ग्लास, म्हणजे ते काय आम्हाला माहितीच नाही असं. मग ठीक आहे म्हटलं, काही माहित नाही तर विचारा तुम्ही आजूबाजूला हे काय आहे नक्की. अशा काही गोष्टी आहेत थोड्याशा निदर्शनात येत आहेत. तर प्रयत्न करा की आपण प्रसादाला खूप चांगल्या रीतीने ऑनर करू. धन्यवाद. कोण मला माहित नाही. ड्रामा चला.
येऊ का? जास्त चावला काय? काय आहे? काढायचं आहे ना रेकॉर्डिंग पण बाबा हे बटन हरे कृष्ण